आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि या ऊर्जेसह जाणून घेण्याकरिता तुम्ही सर्वजण आहात. आणि याचाच अर्थ असा आहे की तुम्ही येथे बसलेले आहात, या सेशनला तुम्ही हजर आहात, कारण तुम्हाला या ब्रह्मांडाने निवडलेलं आहे. कशाकरिता? तर तुमच्या आयुष्यामध्ये ती भरभराट, ती आर्थिक संपन्नता आणण्यासाठी. का? कारण आजचा विषय ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत आपण जुडल्यानंतर आर्थिक संपन्नता आयुष्यामध्ये कशी बरं येते. आणि सर्व युट्यूबच्या सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. अगदी आपण सुद्धा निवडलेले सदस्य आहोत, कारण युनिव्हर्सने आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवलेला आहे की आता आता तुमच्या आयुष्यामध्ये ती योग्य वेळ आलेली आहे, जी तुमच्या आयुष्यामध्ये या ऊर्जेच्या माध्यमातून बदल घडणार आहे. आर्थिकतेमध्ये, आरोग्यामध्ये, आध्यात्मिक प्रगती, म्हणजेच काय तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक क्षमतांचा विकास करून देणारी ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये नखशिखांत बदल घडवून आणणार आहे. आज तुम्ही आहात त्यापेक्षा पुढच्या टप्प्यावर तुम्हाला नेण्यासाठी तुम्हाला कोणी निवडलं आहे, तर तुम्हाला या ब्रह्मांडाने निवडलं आहे. हाच तो संकेत. कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून मी मोठ्या प्रेमाने सांगेल की हो, स्वतःला खूप भाग्यवान समजा. स्वतःला खूप भाग्यवान समजा की ही युनिव्हर्स तुमच्या सोबत आहे. तुम्ही त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेसोबत कुठेतरी जुडलेले आहात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत होत आहे, माझ्यासोबत सुद्धा होत आहे, आणि आपण सगळेजण त्याच कारणाने निवडलेले सदस्य. कारण जेव्हा जेव्हा ब्रह्मांड आपल्याला निवडत असतं, तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये तो प्रगतीचा मार्ग मोकळा होत असतो. कधी दुःख येतं, कधी वेदना येतात, कधी त्रास होतो, कधी त्रागा होतो, आणि कधी कधी अचानकच आपल्याला वारंवार एकच विचार येतो, किंवा जो विचार मनामध्ये केला ना, तेच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. असं जर काही आज तुमच्या सोबत झालेलं आहे, तर थँक्यू म्हणा त्या ब्रह्मांडाला, कारण ते ब्रह्मांड तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची झोळी भरभरून भरून देणार आहे. एवढा विश्वास ठेवा. का सांगते ही बाई एवढ्या विश्वासाने या ऊर्जेबद्दल? कसं बरं एवढ्या विश्वासाने बोलू शकते? तर एकटीचा नाही, तर अनेक सदस्यांचा अनुभव पाठीशी आहे की आम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडलो. आम्ही आमच्या संत महात्म्यांनी आम्हाला दिलेल्या ऊर्जेचा शोध घेतला आणि स्वतःमधीलच या ऊर्जेचा योग्य उपयोग केला, आणि आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आर्थिक भरभराट आणली. आम्ही एक संकल्प केला की मला माझ्या आयुष्यामध्ये एवढं एवढं संपन्नता हवी आहे, किंवा मला अशा अशा प्रकारे पुढे जायचं आहे, आणि आम्ही ते अचीव केलं. आम्ही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत जुडलेल्या सगळ्या सदस्यांचा हाच अनुभव आहे, आणि याच अनुभवाच्या जोरावर स्वतःच्या अनुभवासह तुम्हाला सांगते की हो, ब्रह्मांडीय ऊर्जा, या ऊर्जेसह जेव्हा जेव्हा जसं जसं आपण जुडतो, तसा तसा आपल्या आयुष्यामध्ये बदल घडायला सुरुवात होतो. एक एक पायरी आपण पुढची टाकत असतो. फक्त बोलण्याच्या गोष्टी नाहीत, तर कृती सुद्धा घडत असते. आणि आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण फक्त सांगत नाही, तर कृती करून घेतो. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. मला मोठ्या प्रेमाने सांगायला आवडेल की तुम्ही आणि मी ज्याप्रमाणे या ब्रह्मांडाने निवडलेले सदस्य आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे, पण आपणच ते सदस्य आहे की आपल्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा छान सकारात्मक बदल घडून येणार आहे. तर हे ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, आणि खरंच या ऊर्जेसह एकरूप झाल्यामुळे मॅडम सांगतात तसं होते का? काय प्रूफ आहे, किंवा काय याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे? काय अंधश्रद्धा तर पसरवत नाही आहात ना तुम्ही? तर मुळीच नाही, मुळीच नाही. का बरं अंधश्रद्धा पसरवणार? या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून
वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा उपयोग करून घ्यायचा आणि कसा उपयोग केल्यामुळे आयुष्यामध्ये सर्वांगीण विकास घडून येतो, हे मी मोठ्या प्रेमाने या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने, माझे गुरु सद्गुरु देवी देवतांच्या साक्षीने तुम्हाला सांगणार आहे. आणि मला सुद्धा माहिती आहे की प्रत्येकाला हवा आहे काय, तर आर्थिक संपन्नता. बरोबर? कारण पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हटलं जातं. पैसा आहे तर समृद्धी आहे. नक्कीच आरोग्यम धन संपदा गरजेचीच आहे. अगोदर आपण ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आरोग्य संपन्न होतोच. खरं तर आर्थिकता हा नंतरचा टप्पा आहे. अगोदर आरोग्य सुधारतं, मानसिकता सुधारते, विचारांमध्ये बदल होतो आणि आर्थिकता येते. ह्या सगळ्या गोष्टीचा एक टप्पा आहे. तो टप्पा कसा पार केला जातो आणि कशी बरं माझ्या विचारांमध्ये माझ्या या ऊर्जेचा वापर केल्यामुळे मला आर्थिक भरभराट लाभते, ते आर्थिकतेची आर्थिकता मोठ्या प्रमाणामध्ये. काय आर्थिकता म्हणजे भरपूर पैसा, भरभराट माझ्याकडे येण्याचे मार्ग, माझा आभा मोकळे करतो, माझी ऊर्जा मोकळे करते. कसं आज एक मार्ग आहे, उद्या 2 मार्ग निर्माण होतात, 4 होतात. कसं बरं होतं ऊर्जेसोबत जोडल्यामुळे? एवढं सहज सोपी आहे का? खरंच सोपी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर या ऊर्जेचा योग्य उपयोग करायचा आहे आणि आर्थिकते संदर्भामध्ये असलेला आपला माइंडसेट आपल्याला बदल करायचा आहे. तो कसा करायचा हे आपण समजून घेऊया. त्या अगोदर मी सांगेल की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे तुमच्या आणि माझ्या आतमध्ये असलेलं हे चैतन्य. तुम्ही आणि मी आज रोजी इथं जे बसलेलं आहोत, ते कशासाठी बसलेलं आहोत, कशामुळे बसलेलो आहोत, तर आपण बसलेलं आहे आपल्या आतमध्ये एक चैतन्य आहे, आपल्या आतमध्ये एक ऊर्जा आहे, आपल्या आतमध्ये तो प्राण आहे, प्राणशक्ती आहे की जो आपल्याला जिवंत ठेवतो आहे. पण जिवंत आहोत म्हणून इथे बसलेला आहे. बरोबर? जर जिवंत नाही तर बसू शकत नाही. मग आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी जी ऊर्जा कार्यरत आहे, त्यालाच आपण प्राणशक्ती, ऑक्सिजन, दिव्य ऊर्जा, ती ब्रह्मांडीय ऊर्जा आणि विज्ञान त्याला ती जैविक ऊर्जा म्हणते. तर त्याच्या असण्याने आपण जिवंत आहोत आणि हीच ती आध्यात्मिक ऊर्जा. तो प्रकाश आपल्या आतमध्ये, या प्रकाशासोबत आपल्याला या प्रकाशाचा वापर आपण जिवंत राहण्यासाठी करत आहोत. नक्कीच जिवंत तर हा प्राणा ठेवतोच आपल्याला, पण हाच प्राणा आपल्याला आरोग्य संपन्न ठेवतो. हाच प्राणा आपल्या शरीरामधील आपलं चैतन्य वाढवण्यासाठी आपली मदत करतो. हाच तो प्राणा, या प्राणाच्या मदतीने आपण आपल्या या ब्रह्मांडामध्ये आपण जो विचार टाकणार आहे, तो पूर्ण करून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये देतो. हाच तो प्राणा. आज जखम झाली आहे ती दुरुस्त करणारा हाच तो प्राणा. आजारी पडला आहे ते आजारी पडला आहे ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला दुरुस्त करण्यासाठी मेसेज वाचला म्हणून थोडस खाली चॅटबॉक्स मधला. तर आजारी झालो थोडस, तर ते दुरुस्त करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काही कोणता प्रॉब्लेम आला, कोणता रिलेशनचा, तर ते सुद्धा दुरुस्त करण्यासाठी माझ्याच ऊर्जेचा मी वापर करणार, माझ्याच क्षमतांचा मी विकास करणार. ह्या क्षमतांचा विकास करणारी ही ऊर्जा, ती दुःखामधून बाहेर काढणारी ऊर्जा, आरोग्य, दुःख म्हणजे मानसिक दुःख, शारीरिक दुःख, वेदना, या सर्वांमधून बाहेर काढणारी हीच ती ऊर्जा. आता या ऊर्जेचा वापर काय करायचा आहे, तर तर आर्थिक संपन्नतेसाठी सुद्धा करायचं आहे. आणि हे काही मिथ्य नाही, हे जे काही आहे ना, हे सत्य आणि सत्यच आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. लक्षात घ्या, आर्थिक प्रगती फक्त आणि फक्त मेहनतीनेच होते असं नाही.
तर आर्थिक प्रगती मेहनतीनेच होते असं नाही, तर ऊर्जेच्या योग्य प्रवाहाने आणि ऊर्जेच्या शुद्धतेने आर्थिक प्रगती घडत असते. अनेक असे सदस्य आहेत, अनेक असे लोक आहेत की ते प्रचंड मेहनत करतात, परंतु त्यांचा आर्थिक स्तर हा तेवढा मोठा उंचावलेला नाही. मान्य आहे का तुम्हाला सगळ्यांना? आणि काही लोक असे आहेत की त्यांनी त्यांच्या ऊर्जेचा योग्य प्रवाह, विचारांची शुद्धता केली, योग्य टेक्निक वापरली आणि त्यांचा आर्थिक स्तर हा मोठ्या प्रमाणात वाढवून घेतलेला आहे. आर्थिक प्रगतीचे नेहमी 3 आधारस्तंभ असतात. एक अध्यात्म, ऊर्जेचा प्रवाह आणि विज्ञान. अध्यात्म, मनोविज्ञान आणि विज्ञान याच्या संयुक्त कार्यप्रणालीने होत असते आर्थिक प्रगती. आपला माइंडसेट जसा असेल ना, तेच आपल्या आयुष्यामध्ये वास्तवात बनत असते. माझा जो विचार माझ्या पैशाबद्दल आणि माझ्या समृद्धीबद्दल असेल ना, तेच माझ्या आयुष्यामध्ये वास्तवात येणार आहे. जो विचार मी माझ्या पैशांबद्दल आणि माझ्या समृद्धीबद्दल करणार, तेच वास्तवात येणार आहे. जो विचार तुम्ही करणार, तेच तुमचं आयुष्य घडणार. पहिली बदल काय होते, तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. हेच मला सांगायचं आहे. काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर या विश्वामध्ये स्थित असलेला तो ऑक्सिजन, तो प्राणाती ब्रह्मांडीय ऊर्जा आज जेवढी घेत आहे, 30 ते 35% आज ऊर्जेचा वापर करत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढवणे आणि ती ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करणे, त्या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या विचारांवर कार्य करण्यासाठी, त्याच आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यशास्त्रानुसार माझ्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करता करता, वापर करता करता माझे छान चॅलेंज करून माझ्या आर्थिक, भौतिक, सामाजिक, नातेसंबंध आणि मला जे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी पुन्हा या ऊर्जेचा वापर करणे. म्हणजे पहिली विचारांवर, शरीरावर, तेच पहिले आरोग्यम धनसंपदा. हो ना? यस, आरोग्य छान आहे तर पैसा अधिक जास्त कमावू शकतो, पण जेव्हा आरोग्य खराब होते तेव्हा पैसा कामी पडतो. हो की नाही? गरज आहे ना? हा, म्हणूनच मग आरोग्य, धनसंपदा म्हणजे काय, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, त्या प्रत्येक दृष्टिकोनातून ऊर्जेचा वापर करणे, टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत एकरूप होणे. मग ही ऊर्जा कोणी आणली, कुठून आणली? अनेक सदस्य सांगतात जापानवरून आलेली ऊर्जा, जापानवरून आलेली ऊर्जा. ऊर्जा जापानवरून आली? अरे या संपूर्ण विश्वामध्ये एकच ऊर्जा आहे, आपल्या भारतीय वेदशास्त्रामध्ये या ऊर्जेचा उल्लेख आहे. अथर्व वेदामध्ये आपल्या या ऊर्जेचा उल्लेख आहे. त्या अथर्व वेदापासून साधू संत महात्म्यांनी तपश्चर्या करून याच ऊर्जेच्या माध्यमातून त्या अनेक गोष्टी घडवून आणल्या, अनेक शोध विकसित केले. महात्मा बुद्ध यांनी सुद्धा याच ऊर्जेचा वापर करून अनेक लोकांना दुरुस्त केले, त्यांचे अनुयायी निर्माण केले. आणि मग काय झालं, तर जपानमधील गुरु प्रोफेसर डॉक्टर मिकाऊ उसूई हे आले आणि यांना वाटलं काय आहे बरं बुद्धांची ऊर्जा, ज्या ऊर्जेने लोक दुरुस्त होतात, लोकांचं आरोग्य बरं होते. असं काय आहे या भारतामध्ये, असं काय आहे या भारतामध्ये की जास्त मेसेज नका. ओके, थँक्यू. कारण मग लक्ष तिकडे जाते. एक लिंक असते ना. हा, थँक्यू थँक्यू काढले ते. तर डॉक्टर मेकाऊसे यांचं म्हणणं होतं की काय आहे हे भारतामध्ये, या ऊर्जेचं महत्व काय आहे बरं.
कसे काय भारतीय? बुद्धांनी, महात्मा बुद्ध असं काय आहे त्यांच्याकडे टेक्निक? होतं त्यांच्याकडे टेक्निक की बाबा त्यांनी लोकांना दुरुस्त केलं. मग त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. बुद्धांच्या साहित्यावर शोध घेतला. खरं तर आता तो इतिहास सांगायला तेवढा वेळ नाही आहे. मग तो शोध घेऊन त्यांना या ऊर्जेची ओळख झाली. मग डॉक्टर मिकाउसे जपानचे, त्यांनी पुन्हा ध्यानधारणा केली. या ऊर्जेमध्ये अधिक जास्त गोष्टी मिळवल्या आणि मग पुन्हा ती ऊर्जा त्यांच्या जपानमध्ये छान लोकांपर्यंत पोहोचवली. लोकांना त्यामध्ये बदल झाला. तेथे आपले भारतीय, त्यांच्याकडून ती ऊर्जा त्यांनी ग्रहण केली. मग ती पुन्हा भारतामध्ये आले. भारतामध्ये लोकांपर्यंत पोहोचवली. म्हणून आता त्याला म्हटलं जातं जपानीज ऊर्जा. म्हणजे काय? तर तेव्हा ही ऊर्जा जपानीज नव्हती किंवा भारतीय नव्हती. लक्षात घ्या. ऊर्जा ही ऊर्जा आहे, संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे. जपानमधली आणि भारतामधली नाही. तर ही ऊर्जा एकच आहे. अनेक लोकांना एलर्जी आहे रेकी या शब्दाबद्दल. रेकी म्हणजे काय? तर ती वैश्विक ऊर्जा, ती ब्रह्मांडीय ऊर्जा जी या संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे. जी आपल्याला प्राणशक्ती, चैतन्य निर्माण करते. हाच या शब्दाचा जपानमध्ये अर्थ आहे. पण मग आता डॉक्टर मिकाऊसी यांच्या टेक्निकचा आपण वापर करतो. त्यांनी ध्यानधारणा करून ज्या प्रकारे त्यांना सिम्बॉलची प्राप्ती झाली, त्या सिम्बॉलचा, आणि काही सिम्बॉल आपल्या साईबाबांकडून आलेले, काही आपल्या अधिक महात्म्यांकडून आलेले आपण या ऊर्जेसोबत वापरतो. तर मग महत्वाचे सिम्बॉल डॉक्टर मिका उसुई यांचे आणि त्यांच्या त्या टेक्निक आपण वापरतो. म्हणून त्यांना उसुई रेकी असं म्हटलं जातं. आणि रेकी हा शब्द म्हणजेच काय? तर प्राणवायू, प्राणशक्ती विश्वामध्ये जी एकच आहे. बस एवढंच आहे. मग तुम्ही याला म्हणा ना ही ब्रह्मांडीय ऊर्जा, तुम्ही म्हणा ना ही दैवीय ऊर्जा, तुम्ही म्हणा ना ही दिव्य ऊर्जा, तुम्ही म्हणा ना माझ्या गुरुकडून येणारी ऊर्जा, सद्गुरूंची ऊर्जा. तुम्ही कोणाला मानता? तुमचं आराध्य कोण? कोणासमोर तुम्ही नतमस्तक होता? आठवा. आठवलं? म्हणजे तुम्ही तुमची देवी, देवता, तुमचं शक्तीपीठ कोणाला मानता? बस डोळे बंद करायचं, ध्यान करायचं, आणि आम्ही तर प्रार्थना करतच असतो. त्यासोबत तुम्ही प्रार्थना करा की मला माझ्या गुरूंकडून, सद्गुरूंकडून, किंवा तुम्ही ज्याला आराध्य मानतात, ज्याला शक्तीपीठ मानता, शक्तिस्थान मानता, त्यांच्याकडून मला ऊर्जा येत आहे. हेच सांगितलं साधू संत महात्म्यांनी. आपल्याला माध्यम मानायचं आहे आणि तुझ्याच आतमध्ये आहे ती ऊर्जा. कशाची? तुला आरोग्य संपन्न करण्याची, तुझी मनस्थिती ठीक करण्याची, तुझ्या विचारांवर काम करण्याची, आणि आजचा महत्वाचा विषय काय? समृद्धी मिळवण्याची. तुझ्याच आतमध्ये ती ऊर्जा आहे. कोणती? तुला आर्थिक भरभराटीपर्यंत पोहोचवण्याची. त्या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करा. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा भुललासी, असं आपल्याला आपल्या साधू संत महात्म्यांनी सांगितलं आहे. साधू संत महात्म्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे काय? की माणसातला देव शोधा. तो देव म्हणजे काय? तर या ब्रह्मांडामध्ये असलेली ती ब्रह्मांडीय ऊर्जा, ती पंचप्राण, ती पंचतत्व, आणि ते स्वतःच्या आतले शोधा. जी ऊर्जा बाहेर आहे ती आत शोधा. तुझ्या आतमध्ये जो देव आहे या ब्रह्मांडामध्ये, तो शोधा. जे बाहेर ब्रह्मांड आहे तेच आतमध्ये आहे, हे सुद्धा आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आहे की नाही? आहे ना? यस. बघा, सगळ्यांनी मान हलवली आहे. म्हणजे तुम्हाला पण हे सगळं माहितीये. तर मी पण तेच सांगते ना, फक्त मी तुम्हाला तेच काय आहे, आपण जे पुराणामध्ये ऐकतो, आपण जे शास्त्रामध्ये ऐकतो, आणि विज्ञान म्हणून शास्त्रज्ञ जे शिकवतात ते सगळं एकच आहे. फक्त असं आहे की माझं भारतीय अध्यात्मशास्त्र खूप प्रगल्भ आहे. अध्यात्म अगोदर आहे आणि त्यानंतर विज्ञानाचे शोध आहेत. आणि शोध तेच आहेत जे माझ्या अध्यात्मशास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. त्याऐवजी त्या व्यतिरिक्त कुठला शोध लागत नाही. त्या लहरींचा शोध अगोदर कुठे आहे?
अध्यात्मशास्त्रामध्ये आहे. नंतर विज्ञान म्हणते फ्रिक्वेन्सी आहेत, लहरी आहेत, अणु आणि रेणू आहे, ते नंतर विज्ञान सांगते. अगोदर अध्यात्मशास्त्र सांगते. आणि म्हणून अध्यात्मशास्त्र सुद्धा हेच म्हणते, तुला जर आर्थिक प्रगती घडवून आणायची आहे तर तुला या ऊर्जेचा उपयोग आर्थिक करण्यासाठी करायचा आहे. बस. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर आर्थिक प्रगती कशी बरं होऊ शकते हे तुम्हाला मी सांगायचा छोटासा प्रयत्न करते. तर मनाची स्थिती, आपला माइंडसेट प्रॉपर करणे हे खूप गरजेचे असते. तुम्ही जो विचार करता तसंच तुमच्या आयुष्यात घडतं. मग ती पैसा आणि समृद्धीबद्दल तुम्ही जो विचार करणार ती तुम्ही वास्तवात उतरवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करता. तुम्हाला जर भीती वाटत असेल की पैसा काही खरा नसतो, पैसा व्यसन लावतो, पैशावाले लोक असं तसं काय काय बोलतात लोक पैशावाल्या लोकांना, हो ना? किंवा तुमची जर दुसऱ्याकडे समृद्धी असली तर तुम्हाला असं वाटते 2 नंबरचा असेल, त्यांना काय, असं जर का तुमच्या मनात असेल तर तुमचा पैशांबद्दलचा दृष्टिकोन चुकीचा आहे. ओके. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हो, वाईट काम केलं तरच पैसा मिळतो, चांगलं काम करून मिळत नाही. पण असं नाहीये. आता रेकीला जोडलेले अनेक सदस्य सांगतील की मॅम, चांगल्या कामामधून खूप जास्त पैसे मिळतात, जे खूप जास्त टिकून सुद्धा राहतात. पैसा म्हणजे काय तर ऊर्जा. ओके, पैसा ही ऊर्जा आहे. ऊर्जा आहे. बघा ना, मला एक सांगा, एखादी व्यक्ती छान हसरी, प्रसन्न, आनंदी आहे. त्या व्यक्तीची ऊर्जा खूप छान असते. ती जेव्हा 4 लोकांमध्ये जाते, तेव्हा तिचं वजन पडते. वजन म्हणजे तिचा ऑरा वेगळा असतो. तिच्या आजूबाजूला येणारे लोक छान आनंदी असतात. सेम, सेम. श्रीमंत, भरभराट, हा सुद्धा ऑरा आहे की नाही? एखाद्या व्यक्तीचा ऑरा आहे ना, असा स्ट्रॉंग असतो, आर्थिक संपन्न असते. आता अनेक लोक म्हणतात की बाबा, ते लोक ना, आता अंकशास्त्रानुसार आहे की बाबा कुठेतरी एक अंक असा आहे, 9 अंक असा आहे की ते व्यक्ती लक्झरी लाईफ जगते, त्याचा ऑरा छान असतो, असं म्हटलं जातं. मग तशा गोष्टी अगदी ए टू झेड सगळ्यांच्याच आयुष्यात तसं असेल असं नाही, पण मोठ्या प्रमाणात त्याचे छान एक रिझल्ट आहे, असंही म्हटलं जातं. आता बघा, पण मग एखाद्याचा अंक 9 नाही आहे, मग त्याला त्याच्या आयुष्यामध्ये भरभराट नाही का? किंवा एखाद्याच्या हातावर मणीची रेषा नाही आहे, मग त्याच्या आयुष्यामध्ये पैसा येणारच नाही, भरभराट येणारच नाही, असं काही आहे का? मुळीच नाही. मुळीच नाही. मी कुठल्या शास्त्राला विरोध करत नाही. पण त्यातल्या त्यात स्वतःमधील ऊर्जा जागृत करणे, स्वतःमधील ऊर्जेचा वापर करणे आणि ती वेगळ्या पद्धतीनं, हे कसं असते ना, हे तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. हे तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. कारण पैसा म्हणजे ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा जर तुम्ही स्वतःच्या आतमधली वाढवली, तर तो प्रवाह वाहायला लागतो. आणि जर का आपण प्रवाह अडकवला विचारांनी, तेथे जर का एक ब्लॉकेजेस निर्माण केले आपल्या विचारांनी, तर तेथे समृद्धी थांबते. म्हणजेच काय, ही ऊर्जा आहे. जेथे छान मस्त कार, मोठ्या गाडीमधून छान एक चांगला श्रीमंत एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी उतरतो, गाडीमधून उतरतो, तेव्हा 4 लोक जमा होतात काय की नाही होत? त्यांच्याबद्दल एक आदराचा भाव असतो की नसतो? असतो, हो ना? असतो. म्हणजे काय, तर त्यांची ऊर्जा वाढलेली असते की नाही? ज्या व्यक्तीकडे पैसे नाहीये, तंगी आहे, व्हिडिओ सुरू करा गड्या. एवढ्या जणांची व्हिडिओ बंद म्हणजे बरोबर नाही. आम्ही एवढं जीव तोडून सेशन घ्यायचं तुमच्या सगळ्यांसाठी, हो की नाही? हं. तर अ, कुठे होती मी? आठवलं मला. तर बघा, मी काय सांगत होती की पैसा ही ऊर्जा आहे. मग ऊर्जा म्हणजे काय? तर जसं आता आपण म्हटलं आहे, एखादी व्यक्ती, मी असं म्हटलं की एखादी व्यक्ती छान आनंदी आहे, तर तिच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा छान. ओके. पण एखादी व्यक्ती श्रीमंत आहे, तर तिच्या भरभराट आहे त्यांच्याकडे, तर तिच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना सुद्धा अनेकदा सुरक्षा अनुभव करता येते की नाही येत? हो असेल तर हात वर करा. येस.
कारण माहिती आहे की जिच्याकडे आहे, आपल्याला गरज पडली ना किंवा काही काम पडलं ना, तर एक ठिकाण आहे म्हणजे ऊर्जास्थान आहे. बरोबर? आहे. तुमच्याकडे जर पैसा आहे, तर तुम्ही एखादी व्यक्ती संकटात आहे, दुःखामध्ये आहे, वेदनेमध्ये आहे किंवा एखाद्या व्यक्तीला पुढे ओढायचं आहे किंवा त्याच्या बिझनेससाठी म्हणा, कशासाठी म्हणा, तर आपण त्याला मदत करू शकतो. ओके. पण माझीच झोळी रिकामी आहे किंवा माझ्याकडेच तुटपुंज आहे, पण तेव्हा समोरच्या व्यक्तीला नितांत गरज आहे, तर तर आपण देऊ शकतो समोरच्याला. नाही, कसं देणार? कारण आपल्याच अडचणी असतात. मग पैसा ही ऊर्जा आहे की नाही आहे? येस. जेव्हा तुमच्याकडे छान भरपूर पैसा असतो, तेव्हा तुम्हाला एक सुरक्षितता अनुभवता येते का? ओके. एक कुठेतरी टेन्शन कमी असल्यासारखा भाव होतो की नाही आयुष्यामध्ये? होतो ना? बघा सगळेजण हो म्हणतायत. काय आहे ना, पैसा असेल तेव्हा आपल्याला एक सुरक्षितता वाटते. हो, आता सगळ्या गोष्टी बरोबर होणार आणि जोपर्यंत पैसा नसते तेव्हा कुठेतरी अंतर्मनाला एक असुरक्षितता किंवा कुठेतरी अस्थिरता वाटत असते. असं असते ना? म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे आपलं आरोग्य छान असलं, आपण आनंदी असलो की आपली ऊर्जा वाढलेली असते, तशीच आपल्याकडे पैसा असला की आपली ऊर्जा, आपली एनर्जी लेव्हल वाढलेली असते. हो, आज अध्यात्म व्यतिरिक्त वेगळ्या दृष्टीने जात आहे सेशन. पण आता काय करणार? प्रत्येक वेळेस आर्थिकते संदर्भामध्ये सेशन घ्यायचं आणि सेम तेच ते मुद्दे तुम्हाला सांगायचे. मग काय फायदा? मागच्या 2 महिन्या अगोदर तर आपण यावर विशेष सेशन घेतलं होतं. घेतलं होतं की नाही? मग ते आणि हे सेशन सेम जर झालं तर त्याचा काय फायदा? म्हणून आज वेगळ्या दृष्टिकोनातून ऊर्जा म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे ऊर्जा आणि आपली ऊर्जा वाढवण्यासाठी तो पैसा असणं खूप गरजेचं आहे आणि आता ती एनर्जी लेव्हल आपली कशी वाढवायची आणि रेकी सोबत जुडल्यानंतर ती कशी बरं वाढते हे आपण बघूया. जसं मी मगा म्हटलं, की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडल्यानंतर आपले चक्र बॅलन्स होतात, होणारच. बघा आता एका एका चक्राचा विषय करूया आपण. एक-एक चक्र. पण तरीही आपण असं म्हणूया, की ब्रह्मांडीय ऊर्जा ही आरोग्यासाठीच नाही, तर या पैशांबद्दल, आर्थिक समृद्धीसाठी उपयुक्त आहे. मग या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जुडतो ना, तसं काय होतं बघा. आपण ऊर्जेसोबत जोडतो. आपण आता फक्त पैशांच्याच बाबतीत विचार करूया. ओके. आर्थिकतेच्या बाबतीमध्ये. बाकी सगळे विषय सोडून देऊया. कारण रेकी हा विषय एवढा मोठा आहे ना, की गेले 2 वर्ष दर रविवारी मी सेशन घेते आहे. पण मला वेगवेगळे सेशन घ्यावे लागतात. एक सेशन पुन्हा किंवा एक विषय जरी पुन्हा आला ना, तरी तो विषय त्याच प्रकारे नाही घेतला जात. पुन्हा त्याला वेगळा एक माझ्या डोक्यामध्ये येतो. म्हणजे हा विषय केवढा मोठा असेल. मी तर साधी छोटीशी मंजुश्री, काय बरं या ऊर्जेबद्दल बोलणार? अधिक खूप जास्त लोक आहेत, की ती खूप ध्यानधारणा आणि खूप, खूप त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे. पण तरीही मी एक तोडका प्रयत्न करते आणि तरीही गेल्या 2 वर्षापासून तेवढे सेशन होत आहेत. आणि वेगवेगळे एकाच विषयावर जर का आर्थिकतेवर 10 सेशन जरी घेतले ना, तरीही बोललं जाईल एवढा ऊर्जेचा अभ्यास आहे ना, असा खूप मोठा आहे. कारण ऊर्जा म्हणजे काय बाबा ब्रह्मांड. आपण काय बाबा तो सूक्ष्म स्वरूप आहे ना. त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेकडून आपण केवढंही घेत राहिलो, तरी आपल्याला ते मिळतच राहणार आणि ते ब्रह्मांड देतच राहतं आयडिया. काय करणार? तर जेव्हा आपण असं ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा काय करतो? तर या ब्रह्मांडामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा आपण ग्रहण करतो. ही ग्रहण केलेली ऊर्जा आरोग्यासाठी वापरली, मानसिकतेसाठी वापरली, विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसाठी वापरली, तर सगळ्यात पहिलं काय होते? बघा, ऊर्जा वाढवणे म्हणजे आर्थिक समृद्धी निर्माण करणे, ह्याचा पहिला पॉइंट हा पण येतो बरं, बचत करणे. आणि ना कळतपणे नकळतपणे सगळ्यात पहिले काय होते, तर आपला औषधांवरचा, मेडिकलवरचा खर्च हा कमी आणि बिलकुल एवढूसाच राहतो. कधी-कधी पूर्णच थांबतो. आमचा तर पूर्ण थांबलाय. म्हणजे जे दरमहा पैसा कुठं जायचा? आरोग्यासाठी. तो पहिली बचत. ओके. मग
आता आपण बघूया की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो तसं आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करतो आणि आपले चक्र बॅलन्स होतात. म्हणजे आपल्या ग्रंथी सुद्धा योग्य कार्य करायला लागतात. आपले हार्मोन्स बॅलन्स होतात. ओके, ह्या दोन गोष्टी तर तुम्हाला समजल्या. जसं आपलं चक्र बॅलन्स व्हायला लागते, चक्र क्लीन होतात, बॅलन्स होतात, सहस्त्रार चक्र क्लीन झालं, एनर्जाइज झालं, छान ऊर्जा घ्यायला लागलं, की मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रह्मांडामधील ऊर्जा आपण घ्यायला लागतो. नोट्स नंतर काढा, अगोदर सेशन ऐका. ब्रह्मांडामधील ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये आपण घ्यायला लागतो. जेवढ्या मोठ्या प्रमाणात घ्यायला लागतो, पहिलं चक्र, पहिलं चक्र, आज्ञाचक्र, निर्णय क्षमता, शांततेने योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. आपली इंट्युशन पॉवर वाढते. मी काय करावं, काय नाही करावं, मी काय केलं म्हणजे माझ्यासाठी योग्य आहे, माझ्या माझ्या आयुष्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. आणि पुन्हा महत्वाचं, चक्र बॅलन्स असलेली व्यक्ती आहे ना, फक्त स्वतःचा विचार नाही करत. तर कुठला निर्णय माझ्यासाठी आणि माझ्या संपर्कामध्ये येणाऱ्या सर्वांसाठी योग्य आहे ते निर्णय घेत असते. म्हणजे विन विन पोझिशनने. मग तो आर्थिक व्यवहार असू दे किंवा मग खरेदी, जसं की आर्थिक व्यवहार, खरेदी विक्री किंवा जे काही असेल, कुठलाही गोष्ट असू देत, तुमचा निर्णय आहे ना विन विन पोझिशनने असेल. तुमची निर्णय क्षमता योग्य असणार आहे. चिडचिड, ताणतणाव येणार नाही. कुठल्याही प्रसंगामध्ये तुम्ही डगमगणार नाही. स्थिरत्व येईल मूलाधार चक्रामुळे. ओके, ते आल्यामुळे अधिक जास्त शांतपणे विचार होईल. हे सगळे चक्र एकमेकांशी संलग्न आहेत. अगदी मी आज्ञाचं एकच गोष्ट सांगितली तर तीच धरून बसू नका. तर हे सगळं एकमेकांशी आहे. छान तुमचं विशुद्ध सुद्धा ऍक्टिव्ह होणार. तुम्ही जे बोलणार त्यावर समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसणार आणि तुम्ही जे बोलणार ते योग्यच असणार. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. तुमची वाणी शुद्ध होणार, तुमचा प्रभाव पडणार, व्यक्तिमत्वामध्ये विकास होणार. छान. हार्ट चक्र छान ओपन होणार. जेव्हा हार्ट चक्र छान ओपन असते ना, तेव्हा प्रेम, दया, माया, आपुलकी त्या छान भावना स्वतःमध्ये असतात. विन विन पोझिशन तेथे होतं. इतरांसाठी द्वेष भावना निर्माण होत नाही. जेव्हा पैशांबद्दल दुसऱ्याकडे पैसा आहे, तेव्हा येतं जीवावर येते थोडीशी. होते ना? हां. असं जर होत असेल तर तुमच्याकडे तो पैसा यायला उशीर लागेल. आपण कृतज्ञतेमध्ये शिकलो आहे. पण हार्ट चक्र ओपन झालं ना, की दुसऱ्यांनी जर केवढंही मोठं जहाज घेतलं, विमान घेतलं, तरी आपण म्हणू, "अरे वाह! खूप छान. खूप खूप अभिनंदन." ओके. मोठ्या-मोठ्या गोष्टी करूया ना. मोठ्या-मोठ्या गोष्टी करूया. म्हणजेच काय, तर कोणी समोरच्या व्यक्तीनी बऱ्याच वेळा आपल्या महिला मंडळाचं हे असते. महिला मंडळ आपल्याला एक सोन्याची खूप हौस असते, आहे ना. पण दुसऱ्याच्या गळ्यामध्ये किंवा दुसऱ्याच्या अंगावर दिसलं की आपल्याला थोडंसं वाटतं, माझ्याकडे नाही, आहे ना. तसं मला पाहिजे. साडी, गहने, ह्या सगळ्या गोष्टीचं येतं ना थोडंसं. ते तेव्हा ना बऱ्याच वेळा असं ते काय गड्या आपल्याला भेटत नाही, काय गड्या अमुक-तमुक डोक्यामध्ये येतं. ओके. किंवा पुरुष मंडळींना समोरच्याची मोठी कार विशेष, त्या कार जी एवढ्या आहे ना त्यांची नावं मला काही खास येत नाहीत. ओके. माझ्याच घरच्यांची मी काही आठवण ठेवत नाही. मला माझ्या ऊर्जेबद्दल विचारा. तेथे मी भरभरून बोलेल. बाकी गोष्टीकडे मी तेवढं लक्ष देत नाही. तर कदाचित ते चूक आहे. हो ना? ते चूक आहे. पण असो, जशी आहे तशी आहे. तर अ, पुरुष मंडळींना समोरच्याची कार पाहिली की ओके, किंवा बंगला पाहिला दुसऱ्याचा की काय असते ना, असते ती प्रत्येकाची एक स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये फरक आहे ना, आहे की नाही? तेच पुरुष मंडळी एखाद्याच्या बंगल्याचं छान छान बाहेरचं जे आहे लूक तो पाहिला की त्यांना एक वेगळा असा पाहिजे. पण महिला मंडळांना बाहेरच्या पेक्षा आतमधून माझी किचन मला कशी हवी आहे, त्याबद्दल ते दुसऱ्याच्या किचन सोबत तुलना करणार. हो की नाही? असा तो प्रत्येकाचा स्वभाव असतो. पण असू देत. मला काय म्हणायचंय, माझा पॉइंट असा आहे, की समोरच्याचं जेवढं छान दिसलं आपल्याला आणि आवडलं आपल्याला, की त्या गोष्टीला ब्लेसिंग करा. अरे वाह! यांच्याकडे आहे. खूप छान आहे. मी सुद्धा ते मिळवू शकते. किंवा मला सुद्धा ते मिळवण्याची माझ्यामध्ये सुद्धा क्षमता निर्माण होणार आहे. किंवा जेव्हा मी समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीसाठी ब्लेसिंग किंवा शुभेच्छा देणार आणि ऊर्जेसोबत जोडल्यानंतर हे होते. त्या अगोदर होत नाही. त्या अगोदर का होत नाही?
तर त्या अगोदर आपलं हार्ट चक्र तेवढं ओपन नसतं. त्यामुळे काय होते, एनर्जी स्टक असते. समोरच्याचं छान छान पाहिलं की मनामध्ये असं, म्हणून आजकाल बरेच लोक म्हणतात, काय म्हणतात माहितीये का, तुम्ही कुठे फिरायला गेले ना की फोटो टाकू नका ते फेसबुकवर, म्हणजे आमच्या घरचे आमच्यासोबत भांडण करतात किंवा मग जीवावर येते. आणि बरेच वेळा आपण ऊर्जा स्वरूपामध्ये असं सुद्धा म्हणतो की तुम्ही जर खूप समृद्धी आहे तुमच्याकडे तर त्याचा गाजावाजा करू नका, कारण लोकांच्या नकारात्मक ऊर्जा लागतात असं पण म्हटलं जातं. त्या का लागतात, तर त्या लागण्याचं कारण, जर का आपल्याकडे भरभराट आहे आणि आपला ऑरा स्ट्रॉंग नाही आहे, तर जेव्हा असं आता मी सांगितलं की एखाद्याला वाटतं अरे यार माझ्याकडे नाहीये, मला हे हवं होतं, पाहिजे आहे पण माझ्याकडे नाहीये, त्याबद्दल जी एनर्जी निर्माण होते, त्यामुळे जे चुकीचे व्हायब्रेशन्स असतात, जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग नाहीये तर तो ऑरा तुमचा ऍब्झॉर्ब करू शकतो त्या गोष्टी, त्या नकारात्मक ऊर्जा. पण जर तुम्ही स्ट्रॉंग आहात तर ते ते तुमच्यापर्यंत येणार नाही. दुसरा विषय असा की तुम्ही फिरायला गेले की फोटो टाकू नका, कारण आमच्या घरी भांडण होतं. आता भांडणाची गोष्ट काय, तुमचं जर हार्ट चक्र ओपन असेल ना तर तुम्हाला काय वाटेल माहितीये काय, अरे वा किती छान ना, हे मनालीला फिरायला गेले इकडे तिकडे, आता माझ्या तोंडात फक्त एकच विषय आला म्हणून सांगते, सगळेजण लगेच हसता तुम्ही. हा ठीक आहे. एक डोक्यामध्ये घेतलं की तुम्ही लगेच हसता. हा, तुम्हाला जायचंय की मनालीला, कोणाकोणाला जायचंय? येस. जर आपल्याला एवढ्या लोकांना जायचं आहे, तर ज्या लोकांचे फेसबुकवरचे फोटो बघता त्याला लाईक करा आणि छान म्हणा, खरंच आहे ना, ते गेले, त्यांनी एवढ्या हौशीने फोटो टाकला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. नक्कीच ती ऊर्जा तुमच्या आयुष्यात निर्माण होणार. का? कारण तुमचं हार्ट चक्र ओपन होतं, आध्यात्मिक दृष्टिकोन, आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा तुमचं हार्ट चक्र ओपन होतं, तेव्हा इतरांचं कौतुक केल्यामुळे, इतरांना ब्लेसिंग केल्यामुळे, इतरांसाठी आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवल्यामुळे, तेव्हा क्राऊन चक्रामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करता येते. आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण केली की ती ऊर्जा आपल्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आपण वापरू शकतो. आणि म्हणालीलाच काय, तर सगळं जग फिरण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होणार. कशी? कारण तुमचं झालं आहे आता हार्ट चक्र ओपन. मग तुम्ही घेतली आहे ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये. या पैशांबद्दलच्या भीती, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार तुमचे निघून जातील. पैशांबद्दलचा द्वेष काही वेळा, किंवा आपण म्हणूया की ती क्षमता माझीच नाहीये किंवा अधिक काही, तर ते सगळं निघून जाईल. नकारात्मक आठवणी, भीती नष्ट होईल पैशांबद्दलची. केव्हा? जेव्हा ते सोलर चक्र, मणिपूर चक्र बॅलन्स होईल किंवा क्लीन होईल. तुम्ही पैशांसंदर्भामध्ये योग्य निर्णय क्षमता घेण्याची तुमची हिंमत होईल, धैर्य, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यामध्ये वाढेल. तुम्ही त्या पैशांचं मनी, आपण ज्याला म्हणतो ना मनी मॅग्नेट, तुम्ही होणार. कसं होणार? जर तुमच्या सोलार चक्र तुमचं बॅलन्स असेल तर. आणि ते बॅलन्स होण्यासाठी छान हार्ट चक्र ओपन पाहिजे. म्हणून इतरांना आशीर्वाद द्या. एकही गोष्ट आहे अशी वायफाय नाही सांगणार. म्हणजे मी असं नाही म्हणत की गेल्या त्याला सगळ्यांना फेसबुकला लाईक लाईक करत सुटा. पण कुठेतरी माझा सांगण्याचा उद्दिष्ट असं आहे की तुम्ही इतरांसाठी द्वेष भावना बंद करा. इतरांसाठी आशीर्वाद रूपी आणि छान ऊर्जा जेव्हा आपल्या आतमध्ये निर्माण होते, तेव्हा त्या गोष्टी आनंदाने आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होते. त्याही पेक्षा जास्त जेव्हा आपण दुसऱ्यावर छोट्या गोष्टी शब्दात सांगायचं म्हणजे जळतो, आहे ना, जळतो दुसऱ्यांवर किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला असं वाईट वाटतं, तेव्हा आपण आपला ऑरा स्टॉक करतो, एनर्जी लेवल कमी करतो. आणि एनर्जी लेवल कमी झाल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेत नाही आणि तिचा योग्य उपयोग करत नाही. आपल्या क्षमतांचा विकास होत नाही, आपल्यामध्ये हिंमत होत नाही घराच्या बाहेर निघायची किंवा पैसे कमावण्याची. अनेक सगळ्या गोष्टी, पैशाचं जर तुम्हाला चुंबकत्व स्वतःकडे घ्यायचं आहे, मनी मॅग्नेट व्हायचं आहे, तर ती कृतज्ञता तुमच्या अंगी तुम्ही बाळगलीच पाहिजे. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडतो ना, तेव्हा आपली ऊर्जा वाढते या सिम्बॉलनी. नंतर आपले भावनिक अडथळे असे दूर होतात आणि आपल्याला नवनवीन संधी मिळायला लागते. आपला कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतो. पैशांच्या जुन्या मर्यादित विश्वास, जे काही विचार होते ना, ते बदल होतात.
आणि आपण मोठा विचार करायला लागतो का? तर सोलर चक्र छान ऍक्टिव्ह होतं. स्वादिष्टान ऍक्टिव्ह झालं की नवनिर्मिती, नव्या कल्पना, नव्या संकल्पना आणि त्या आपण ज्याला म्हणतो नवनिर्मितीचं केंद्र आहे. तर नव्या गोष्टी मी कशा कराव्या आणि आपली मोठ्या प्रमाणात स्वादिष्टान चक्रामधून सहस्रारपर्यंत ऊर्जा कशी प्रवाहित करावी, आपल्या ऊर्जेचा खूप छान प्रकारे वापर कसा करावा, हे टेक्निक आपल्याला सहजतेने मिळते. कारण ऊर्जेचा फ्लो छान प्रकारे होतो आणि जो पैसा यायला अडचण असते तो पैसा सहजतेने यायला लागतो, कारण ऊर्जा सहजतेने फिरायला लागते, सगळे सर्क्युलेशन योग्य होतात. आणि राहिलं मूलाधार, जे आपल्यामध्ये स्थिरत्व निर्माण करतं, आपला बेस पक्का करतो. जसं 3rd डिग्री मध्ये आपला बेस पक्का व्हायला लागतो, स्थिरत्व निर्माण व्हायला लागते, ते विशेष मेडिटेशन आपण करतो, तेव्हा आपल्याला आपल्याला संधी खेचण्याची, जसं आपण म्हणतो ना नेहमी, ज्या झाडाची मुळं पक्की आहेत तो खूप मोठा वटवृक्ष होऊ शकतो. ते वटवृक्षाचं पेलण्यासाठी झाडाला जर वटवृक्ष व्हायचं आहे तर तेवढेच खोल खोल मुळं तुमचे जाऊ द्यावे लागतील त्या झाडाचे. हो ना. सेम तुम्हाला जेवढं मोठं व्हायचं आहे तेवढं मोठा बेस तुमचा पक्का व्हावा लागेल. आणि तो बेस पक्का होणे म्हणजे मूलाधार चक्र स्ट्रॉंग होणे. आणि ज्यांचं जेवढं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे तेवढं त्यांच्यामध्ये स्थिरत्व म्हणजे भविष्याची चिंता राहत नाही. स्थिरत्व येतं आणि आर्थिक संपन्नता, नवीन संधी, प्रमोशन आज आहे त्यापेक्षा भरभराट तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागते. त्याचं कारण असं की त्या स्थिरत्वामुळे आपण चलबिचल नाही होत. वैचारिक क्षमतेमध्ये स्थिरत्व येतं आणि ज्या व्यक्तीच्या विचारांमध्ये स्थिरत्व आहे त्या व्यक्तीवर 4 लोक सुद्धा अधिक चांगला विश्वास ठेवतात आणि त्यांचं काम अधिक चांगल्या प्रकारे होते. बरोबर. येस. मग अशा प्रकारे ऊर्जा काम करते. ऊर्जेसोबत जुडलं की ते कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड योग्य प्रकारे प्रोग्राम होतो. आपण छान पॉझिटिव्ह अफर्मेशन देतो की ते तुम्हाला माहिती आहे आपले अफर्मेशन किती छान आहेत, आहे ना. त्यामुळे तो पैसा, ती भरभराट आपल्याकडे सहजतेने यायला लागते. आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक एवढ्या प्रॉपर आहेत की स्वतःला आधीच समृद्ध अवस्थेमध्ये आपण बघत असतो. एक नाही, सगळ्यांचेच उदाहरण आहेत की आपण रेकी 3rd पर्यंत आल्यानंतर नवीन नवीन संधी आपल्याला मिळायला लागली. आणि हार्वर्ड आणि MIT ह्या ज्या संशोधन संस्था आहेत ना, ह्या काय सांगतात माहित आहे का, की जेव्हा व्हिज्युअलायझेशन केलं जातं तेव्हा मेंदूमध्ये जे स्त्राव निर्माण होतात किंवा जी ऍक्टिव्हिंग सिस्टम जी निर्माण होते, जी सक्रिय होते, जी आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संधी ओळखायला लागते. म्हणजे आपण काय म्हणतो इंट्युशन पॉवर, की अरे हो, मला इथं अमुक अमुक केलं पाहिजे किंवा येथे मी अशा अशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे, हे जे आपल्याला क्षणार्धात समजतं, तत्पर निर्णय क्षमता आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतात. किती किती सांगूया. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करसाल तर आपल्या शरीराच्या आजूबाजूला जो आभा मंडळ आहे, तर आर्थिक ताणतणावामुळे एनर्जी लेवल कमी होते, स्टॉक होते. आणि तेथे काय होते, तर आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा तो ऑरा स्ट्रॉंग होतो. आपला ऑरा स्ट्रॉंग होतो, ते जे काही तणाव ऊर्जा आहे ती निघून जाते. आणि ब्रेनची केमिस्ट्री आपल्याला तिथं समजून घ्यावी लागेल. आपलं मन आनंदी शांत राहतो. आपला मेंदू ते योग्य स्त्राव निर्माण करतो, जसं डोपामाइन. ओके. असे जे महत्वाचे स्त्राव आहे ते आपला मेंदू क्रिएट करायला लागतो. आणि त्यामुळे प्रॉब्लेमला सोल्युशन काढण्याची क्षमता आपली अधिक निर्माण होते. आपल्याला आपली स्ट्रेस लेवल कमी होते, शांतता निर्माण होते, निर्णय क्षमता वाढते, असं विज्ञान सांगते. कोलेस्ट्रॉल वाढतात तणावामध्ये आणि ज्यामुळे ना निर्णय क्षमता कमी होत असते, आर्थिक तोटे होतात कोलेस्ट्रॉल वाढलेलं असलं की. पण जेव्हा रेकीसोबत जुळतात तेव्हा तो कोलेस्ट्रॉल बॅलन्स होतो, आर्थिक तणाव कमी होतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि जेव्हा हार्ट चक्र पुन्हा बॅलन्स होतो तेव्हा काय होते, तर आपला हृदय, जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा हृदयाचे आणि मेंदूचे जे
वेव्हज आहेत ना, हे खूप छान प्रकारे कार्य करायला लागतात. आणि तेव्हा आपली ना, म्हणजे माझं मन काय सांगते, आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा, तुम्ही आहे ना बुद्धीने विचार करत आहेत की भावनांनी विचार करत आहेत? ऐकलंय ना असं सगळ्यांनी? ऐकलंय ना असं सगळ्यांनी, की मी आहे ना बुद्धीने विचार करते की भावनांनी विचार करते? अरे आपण असं म्हणतो, तुम्ही आहे ना आता रागामध्ये आहे, तुम्ही ना आता तणावामध्ये आहे, आता आहे ना तू कोणताही निर्णय घेऊ नको. का? कारण तो चुकू शकतो, असं म्हटलं जातं ना. पण जेव्हा आपलं छान हृदयचक्र ऍक्टिव्ह असते, तेव्हा किंवा आपले चक्र बॅलन्स असतात, तेव्हा ना आपली डिसिजन मेकिंग पॉवर वाढते. कारण आपल्या मेंदूचे आणि आपल्या हृदयाचे जे काय म्हटलं मी तुम्हाला आता, ज्या वेव्हज आहेत त्या एकमेकांसोबत छान संवाद करू शकतात. त्यांचं बॉन्डिंग वाढते, असं म्हणूया ना आपण आपल्या भाषेमध्ये. हो ना? येस. तर माझ्या भावना आणि माझे विचार ह्या दोन्ही एकत्र येऊन आपण निर्णय घेऊ शकतो. म्हणून तेथे काय म्हणतात, डिसिजन मेकिंग पॉवर वाढणे. कोणती? फायनान्शियल. आपण आता फायनान्शियल वरच विचार करतो. असं हे ब्रह्मांड, अशी ही ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलं, तुम्हाला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलं, आणि तुम्हाला आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा सांगितलं. तर फक्त समृद्ध असणं म्हणजे पैसाच असणे असं नाही. तर समृद्ध असणे म्हणजे काय? तर आर्थिक समृद्धता आयुष्यामध्ये असावी, नातेसंबंधांची समृद्धता आयुष्यामध्ये असावी, आरोग्याची समृद्धता तर असावीच असावी, सामाजिक आपली मित्रमंडळी भरपूर असावी. म्हणजे काय? तर कुठेतरी आपण शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक आणि भौतिक जगामध्ये आध्यात्मिक सुद्धा समृद्धता असावी. आपली आध्यात्मिक सुद्धा प्रगती व्हावी. आजचा विषय फक्त आर्थिक होता म्हणून आपण आर्थिकतेवर बोललो. परंतु जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो, तेव्हा सर्वांगीण विकास होतो. आणि हा सर्वांगीण विकास जर तुमचा घडून यायचा असेल, तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. खूप छान छान अनुभव घ्या. या पुढील नंबरवर संपर्क करा. फक्त व्हॉट्सअप टाका. व्हॉट्सअप करा. डायरेक्ट फोन करू नका. ही समृद्धी, हे आनंद सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आमच्या आलेला आहे. मी तर नेहमी म्हणत असते, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. स्वतःच्या क्षमतांचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. नातेसंबंधांनी समृद्ध व्हा. व्यक्तिमत्वाचा विकास करा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. आर्थिक संपन्न व्हा. काय काय सांगू? कितीही सांगितलं ना, तरीही मिळतच राहील. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. एकाग्रता वाढवा. अभ्यास करण्याची क्षमता वाढवा. हिलिंग पॉवर वाढवा. तुमच्या प्रत्येक अवयवाच्या क्षमता वाढवा. काय काय सांगूया, काय काय सांगूया. आम्हाला कामं नव्हती होत, आम्ही भरपूर कामं करायला लागलो आहे. अधिक जास्त काम झालं की काय होईल? अधिक जास्त पैसे येतील, असंही म्हणू शकतो. किती किती बोलसाल ऊर्जेबद्दल, जेवढं बोलसाल तेवढंच कमी आहे. एवढं मात्र सांगेल की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर या विश्वातील कोणाकडेही शिका. असं काही नाही की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकलं पाहिजे, पण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे जे टेक्निक आणि हे आहे ते अधिक स्पेशल आहे. ओके, जर यायचं असेल तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास घडवून आणा. आता आपण विचारूया की जेव्हा काही सदस्य पहिल्या डिग्रीची फी भरतात, सेकंड डिग्रीची जमेल की नाही याचा विचार करत असतात, तेव्हा ते कसे बरं ग्रँड मास्टर होतात? कसा बरं त्यांना ती आर्थिक संपन्नता आपोआप यायला लागते? हे काही पण जादू-बिदू नाहीये हां. पुन्हा सांगते, विज्ञान आहे, अध्यात्मशास्त्र आहे आणि मानसशास्त्र आहे. या तिघांचा संगम म्हणून आर्थिक संपन्नता आली आहे. तुम्ही तुमच्या विचारांवर काम केलं. तुम्ही तुमची एनर्जी लेव्हल वाढवली आणि तो पैसा योग्य ठिकाणी वापरण्याची स्वतःमध्ये क्षमता निर्माण केली. पुन्हा एक छोटासा विषय सांगते आणि मला माझं सेशन थांबवते. कारण डोक्यामध्ये बोलता बोलता आला, की बऱ्याच वेळा असं होतं, की लोकं म्हणतात खरंच पैसा. खरोखर लोकांचे अनुभव चुकीचे असतात. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसतो आणि अचानक पैसा येतो, आणि आपल्या काही पोथ्यांमध्ये वगैरे पण सांगितलंय, की अचानक एखाद्या व्यक्तीकडे पैसा गेला, की तो स्वतःच खाऊन टाकतो वगैरे, 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 वगैरे. पण जर तुम्ही अध्यात्मशास्त्रासोबत जोडलेले आहात, तर बऱ्याच वेळा असं होतं सामाजिक लेव्हलवर तुम्ही मी आपण पाहिलं आहे, अचानक एखाद्याकडे पैसा आला, की त्याचा योग्य उपयोग होत नाही. काही लोक असे आहेत, की आज त्यांची 2 कोटी रुपयाची लॉटरी लागली.
आणि पुढच्या 2 वर्षामध्ये ही व्यक्ती पुन्हा जैसे थे आली, जागेवर आली. मग ते 2 कोटी गेले कुठे? खरं तर त्या 2 कोटीचे त्यांच्याच्याने 4 कोटी, 8 कोटी, 10 कोटी, 50 कोटी करायला पाहिजे होते, हो ना? पण असं न होता अनेकदा ते लोक पुन्हा त्याच जागेवर येतात जेथे ते होते. मग ते गेले कुठे? कारण त्या पैशाचा योग्य उपयोग करता आला नाही. ओके, ती समृद्धी टिकवता आली नाही. लक्षात घ्या, समृद्धी तर मिळणार अनेक वेळा अचानक, परंतु ती समृद्धी टिकवण्यासाठी गरज असते ती आध्यात्मिक ऊर्जेची असते. ओके, जेव्हा एखादी व्यक्ती ध्यान करते तेव्हा तो आलेला पैसा योग्य प्रकारे खर्च करण्याची त्या व्यक्तीची क्षमता वाढत असते. आलेल्या पैशाचा मी योग्य उपयोग करत आहे. त्या पैशांचा योग्य उपयोग करणे, योग्य गुंतवणूक करणे, ज्याला आपण म्हणूया किती दान करावं, कसं दान करावं, यापासून तर त्या पैशांचा उपयोग ऊर्जा स्वरूपामध्ये कशा प्रकारे करावा, केवढाही येऊ देत आपल्याकडे, हे ऊर्जेसोबत जोडल्यानंतर समजतं. कारण हार्ट चक्र आणि सोलर चक्र सारखं ओपन असतं. गर्व न येता त्या पैशाचा अभिमान असतो, मात्र गर्व येत नाही. किती किती बोलावं, पण मी आता काही बोलणार नाही. हे स्पेशल सेशन होईल. तर आणि सेशन लांबतच चाललं आहे. तुम्हाला अनुभव शेअर करायचे आहेत. तर या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जुळल्यानंतर आर्थिक समृद्धी मात्र येते, एवढं मी सांगेल. मला माहितीये की आजच्या सेशनमध्ये मी थोडी फास्ट फास्ट बोलली आहे, कारण मला आहे ना मेडिटेशन मोठं घ्यायचं आहे, म्हणून मी थोडासा माझा स्पीड ते असते ना युट्यूबला, मीच वाढवला माझा. इतरांनी न वाढवता मी माझा वाढवून टाकला. मी माझा स्पीड वाढवला. ओके, चला. तर मग आता अनुभव कोणाकोणाला काय काय सांगायचे पटापट सांगूया. 20 मिनिट अनुभवांना सगळ्यांचे व्हिडिओ सुरू करा पटापट. ज्यांचे व्हिडिओ सुरू नाहीत मी त्यांना हाईड करून टाकलेला आहे. पहिला हात कोणाचा वर येते? पटकन पटकन अनुभव शेअर करूया. 10 लोकांना संधी देऊया आणि पुढे जाऊया. जे जे ऍक्टिव्ह असतील छान सदस्य ते येतील. पहिली माझी प्रणिता, प्रणिता राठोड. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर काय बदल झाला? पहिले सर राजेंद्र सर, प्रणिता थोडीशी अंधारात आहे, तिचा व्हिडिओ सेटिंग करायची आहे बहुतेक, हो ना बेटा? सर हजर आहेत म्हणून सर पहिले, पण आता दिसत नाहीये. आत्मा नमस्ते करा. अच्छा, मी म्यूट करून ठेवला नाही सगळ्यांना. 1 मिनिट. आता अनम्यूट करसाल सर. झालं? हा. माईक थोडासा जवळ ठेवा म्हणजे आवाज येईल सगळ्यांना. सोबत जुडलो आणि माझी आर्थिक संपन्नता सुरू झाली. जे जे काही माझे पैसे अडकले होते ते मला मिळायला लागले. मला कधी लकी ड्रॉ लागला नव्हता, तो एका ठिकाणी एका औषध कंपनीचा लकी ड्रॉ पण लागला आणि अशीच वाढत झाली आणि अजून इथून पुढे पण अजून वाढणार आहे. खूप खूप धन्यवाद रेकीचे, खूप धन्यवाद. नमस्ते. खूप छान, खूप छान. प्रणिता राठोड, कुठं गेली माझी पोरगी? Right. मगा दिसली होती. माईक सुरू कर बेटा, तुला करता येते, मला तू दिसत नाही या सगळ्या स्क्रीनवर. दिसते आहे प्रणिता? ठीक आहे, दुसरं कोणी करा, ती येते तोपर्यंत, कारण मला दिसत नाहीये ती. हा, एखाद्या वेळेस रेंज कमी जास्त असते. अधिक नेक्स्ट कोण आहे? सगळेच आहेत. जागेवर बसा. हा, दर्शना शिंदे यांना बोलायचं आहे. ओके, हातवर आला. माईक सुरू करा. मॅडम, माझ्या नंदेची एंजिओग्राफी काढायची होती हा. आणि पहिल्यांदा काढलेली तर म्हणजे प्रॉब्लेम आलेला. आता जेव्हा काढली उल्हासनगरला तेव्हा एकदम नॉर्मल आली. म्हणजे मी इकडनं ऊर्जा माझ्या मनाने पाठवली, म्हणजे मी हे करून, पण एकदम नॉर्मल आली. वाव, कारण ते घालवले पण होते एकदम, एकदम नॉर्मल आली. पहिला रिपोर्ट माझे कशाचा मिस्टर होता ताई? बोलत होते त्यांचं हृदयविकारचं आहे त्यांना. बर.
हृदयविकारचं, तेव्हा त्यांना कुठल्या तरी हॉस्पिटलला नेलेलं मोठ्या, तर हं, तिकडे असं आलं तेव्हा हातातून केलेली आणि हं. आता मांडीतनं केली. मग खूप बर. घाबरलेल्या त्या. आणि म्हणजे सर्वच जण घाबरलेली, आम्ही पण घाबरलेलो. पण हं, एकदम मी इकडनं ऊर्जा पाठवली. माझे हं, मिस्टर बोलले का तुझ्या याच्याने ऊर्जा पाठव, काय हं. असेल तर कर. पण एकदम नॉर्मल आलं रिपोर्ट. पण मला अनुभव आला असं वाटतं. खूप सुंदर. खूप छान. वेगळा अनुभव सांगितला त्यांनी. हरकत नाही. चालेल दर्शना. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा. थँक्यू, हो ना? थँक्यू, थँक्यू, खूप छान. थँक्यू. अनघाला बोलायचं. अनघा माईक सुरू करा. हा. माईक, माईक, माईक. माईक. हा. अनघा, अनघा पहिले. अलका, पहिले अनघा. तुम्ही जागेवर बसा हा. अलका. मग नंतर बोला. पहिले अनघा. हा. आत्मा नमस्ते मॅडम, ऐकू येतोय? आत्मा नमस्ते. हो. हा. मला रेकीमध्ये आल्यापासून म्हणजे घरातलं आधी वातावरण खूप छान झालं. मुळात घरातलं वातावरण इतकं सुंदर झालंय हं, की छानच वाटतंय. म्हणजे हं, हे पूर्वी असं होतं का, असं मला कधी कधी शंका येते. हं. आणि आता इतकं खूप चांगलं झालंय. म्हणजे हा, म्हणजे आता आम्ही दोघी सुद्धा म्हणजे बोलण्याचं वगैरे, म्हणजे माझ्या ते तोंडून शब्द येतच नव्हते, कारण मी शिक्षिका असल्यामुळे मी कधीही कधी वाईट असे शब्दच बोलले नाही. पण असं कधीतरी व्हायचं, म्हणजे मग मी गप्प बसायची. पण आता इतकं वातावरण खूप छान झालं. आज ती नसते, घरात नाहीये म्हणून बोलते हा मोकळे. बोलता येत नाही काही गोष्टी घरात, आपण मी काय एकत्र म्हणते, असलो की. पण आता हे रेकॉर्डिंग व्हिडिओ जर त्यांनी पाहिला तर मग असू दे, पाहू दे. आता काय, पाहिलं तरी हरकत नाही, पण झाल्याचे सत्य आहे ना मॅडम. खरंय. खूप बरोबर. चांगलं, खूप चांगले आहेत हं, नातेसंबंध, पण खूप चांगले झाले. हं, आणि अगदी आरोग्यदृष्ट्या सुद्धा म्हटलं ना, तर हं, माझं मला कळत आहे की माझं हं. डॉक्टरांकडे जाणं ते थोडं. स्टोर तिकडे नेऊन टाका. मी माझी येत आली बरं का. रेकॉर्डिंग करायची मॅडम माझी. अलकाताई, पहिले तुमचा माईक बंद करा ना. ते पण हा. आलं सगळं रेकॉर्डिंग मध्ये. करा बंद. बोला, बोला. अनघा बोला. त्यामुळे मला खूप मजा वाटते, म्हणजे असं काहीतरी हं, आनंदी वातावरण सगळं झालेलं आहे. हं, आनंदी वातावरण झाले खूप, खरोखर. म्हणजे आहे, म्हणजे असं वाटतं काहीतरी आपण म्हणजे असं मिळवतोय. हं. एकेमध्ये आलं पण आपण मिळवतोय असं मला वाटतंय. खरंच वाटतंय, अगदी छान. मनापासून वाटतंय मॅडम. आनंदी आनंद सर्वीकडे. असं म्हणा. आहे ना? होय, आनंदी आनंद. अनघा. त्यामध्ये अजून थोडासा प्रॉब्लेम असा आहे की हं, माझे एका ठिकाणी दिलेले म्हणजे काही आहेत, ते नंतर मी सांगेन. हा. हा. तुमचे पैसे आपले आपले एखाद्याकडे असलेले पैसे कसे मागावे हा प्रोटोकॉल तुम्हाला स्पेशल थर्ड डिग्री मध्ये दिलेला आहे. आहे होय, ना? होय, हा. होय. आपले अटकलेले पैसे कसे मिळवावे हा प्रोटोकॉल स्पेशल दिलेला आहे. फक्त काम करत राहा त्यानुसार. हं. ओके. एवढंच आणि येतं. एकटीचे नाही, तुमचे अनघा तुमचे एकटीचेच नाही तर आतापर्यंत 75% लोक पैसे सगळ्यांचे वसूल झालेले आहेत. हो की नाही? वैजयंती तुम्हाला संधी देते 2 मिनिट. त्या अगोदर अलका मॅडम सगळ्यांना चूप करत आहेत घरामध्ये. बोला पटकन. माईक सुरू करून. धन्यवाद मॅडम. हा. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅम. माझे नाव अलका साहेबराव उघडे आहे. आजचा अनुभव मॅडम, हं, रक्षाबंधनाचा. प्रत्येक वर्षी मी फोन करते भावाला. हं, गणेश पगारे भाऊ आहेत माझे. माझ्यापेक्षा लहान आहे 2 वर्षाने. तर मी प्रत्येक वर्षी फोन करते. म्हणजे मी अक्षरशः रडतेच मॅडम. प्रत्येक वर्षी रडते. भाऊबीजेला रडते, रक्षाबंधनला रडते. कारण भाऊ माझा वेळेवर येत नसतो. आणि या वर्षी मी फोन नाही केला, कालही नाही केला, आजही नाही केला. स्वतः तो आला. बरोबर 7 वाजेला आला तो आज, फोन न करता. आणि ओवाळायचंय मला, तात्कर लगेच ओवाळ. आणि माझी जालन्याची बहीण आहे, बहीणही आली ओवाळायला. मागच्या दाराने भाऊ आला, भाची आली, भाचाही आला माझा भावाचा मुलगा. भाऊ बहीण आली, दाजे आले आमचे. खूप म्हणजे खूप आनंद झाला मॅडम. प्रत्येक वर्षी मी अक्षरशः रक्षाबंधन भाऊबीजेला रडते, फोन करते तरी तो येत नाही. पण मला ब्राह्मणांनी त्याला ज्ञान दिलंय की त्यांनी यावं. स्वतः आलाय तो भाऊ. आणि भाची महत्वाचं, भाची मला दिवाळीच्या वेळेस थोडस झालं, बोलली तिच्या मम्मीचं ऐकून ती बोलली थोडस. पण ब्रह्मांडाने खूप नातं छान केले, माफ केले मोठे आणि मी.
आणि मला माझ्या भाचीने राखी बांधली. ही जी राखी बांधली माझ्या मोठ्या छान. भाचीने खूप बांधली मस्त. भावाच्या मुलीने. खूप खूप मस्त. खूप आनंद झाला. खूप म्हणजे मला ब्रह्मांडाने खूप म्हणजे आज इतका म्हणजे खूप उत्साही आहे ना मी. आत्मा नमस्ते. नक्कीच. नक्कीच. खूप छान. खूप छान. आणि यस. महत्वाचं मॅडम मला ब्रह्मांडाने जे माझे दुसऱ्याकडे आर्थिकतेने पैसे अटकले होते म्हणजे मी दिले. मी डायरेक्ट सांगते मी 10,000 रुपये दिले होते दुसऱ्याला. ते कामासाठीच दिले होते. कोर्टाचं काम होतं. भाऊच लागतो माझा मामे भाऊ. तर मग त्याला हं. कोर्टाच्या कामासाठी पोलीस स्टेशनसाठी पैसे लागत होते. मी 10,000 रुपये दिले होते आणि मी ब्रह्मांडाकडे ते मागितले. मला गरज होती त्यावेळेला. मी फक्त माझ्या मनी ट्रीला बोलले का मी दिलेले पैसे मला मला दिलेले आहे. माझ्या अकाउंट मध्ये जमा आहे. त्या दादाने 5,000 आज 5,000 दिले. तिसऱ्या दिवशी 5,000 दिले. 10,000 रुपये मला दिले आणि ते ब्रह्मांडाने दिले. माझ्या क्रिस्टलनी माझ्या मनी प्लॅनने दिले आणि ब्रह्मांडाने त्या दादाला आज्ञा दिली का माझे पैसे मला दिले आहेत आणि छान. माझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि माझं घर खूप सुखी समाधानी. आणि मी 12वी ग्रँड मास्टर आहे. मॅडम कडे शिकावं. खूप सुंदर मॅडम. एक मी तर असं म्हणेल की आता मी मॅडमची एक खूप आवडती एक मुलगी झाली. आत्मा नमस्ते सर्वांना. खूप छान. अलकाताई जवळ माहितीये का, आम्हाला आमच्या ग्रँडमास्टरला थांबवावं लागतं. कारण आमच्या ग्रँडमास्टर जवळ खूप जास्त अनुभव असतात. आर्थिकतेचे जर सांगितले ना तर अलकाताई आता तुम्हाला 10 अनुभव सांगतात. पैशांचेच 10. ओके. ह्या फर्स्ट डिग्रीला झाल्या होत्या. यांची ग्रँडमास्टर पर्यंत, टॅरो रीडर पर्यंत त्या ब्रह्मांडानेच यांच्याकडे तो मनी फ्लो आणून दिला. असं नाहीये की जादून येईल. पण असतो अटकलेला किंवा काही आपल्याला अधिक जास्त नफा होणे, अधिक जास्त काही गोष्टी मिळणे, या माध्यमातून सगळ्याच गोष्टी मिळत असतात. हो ना? तर हो ना अलकाताई, तुमची ग्रँडमास्टर आणि हो वन टाइम इन्स्टॉलमेंट यांनी ग्रँडमास्टरचा, टॅरो रीडरचा पूर्ण तर ब्रह्मांड देतं. पण काय तर सेम प्युअर सोल व्हावं लागतं. त्या प्रकारे स्वतःची प्रगती करावी लागते. एक एक पाऊल पुढचं टाकावं लागतं. जसं सांगितलं तसं करावं लागतं. हो की नाही? नाही ना, जरा उजेडात बसा. जसं सांगितलं तसं करसाल तर सगळ्याच गोष्टी होणार. वैजयंती आणि त्यानंतर भूषण सरांकडे येते. व्हिडिओ सुरू करा सगळ्यांनी. मी रागवतीये बरं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. तुम्हाला तर माहिती मुलामध्ये पण म्हणजे जे पगार शेअर वाढलेला आहे. करता येईल ते शेअर करा सख्यांनो. जेवढं शेअर करता येईल बाहेर तेवढं शेअर करा. अगदी पर्सनल शेअर करू नका. ओके. मुलीच्या मध्ये पण प्रगती झाली म्हणजे पैशाचा सोर्स चालू झालेला आहे. आणि पहिली गोष्ट तर मी हिलिंग द्यायला चालू केली. माझे रोजचे 50-100 रुपये चालू झालेले आहेत. अरे तुम्ही हजारोनं कमावणार आहात. तुमचं ब्युटी पार्लर व्यवस्थित सुरू ठेवा फक्त. अजून चालू केलं नाहीये. अजून काम चाललंय. आणि दुसरी गोष्ट आता पैशाची भीती माझ्या मनातून गेलेली आहे की आता मनाला एक फिलिंग यायला लागली की आता सोर्स माझा चालू झालेला आहे. खूप सुंदर. आणि हो, आणि मुलीने तुम्हाला मेसेज टाकला होता जरा तेवढं बघा मॅडम. नाव काय तिचं? सोनाली जाधव. बघते, तिला पुन्हा मेसेज टाकायला लावा. ठीक आहे. हो कारण खूप सारे चालेल. मेसेज होतात, त्यामुळे बऱ्याच वेळा मेसेज खाली चालले जातात. मी जर तुमचा मेसेज पाहिला नाही तर मोठ्या प्रेमाने मला पुन्हा टाकायचा. माझा राग नाही येऊ द्यायचा. हो कारण आपले चालेल. सध्या रेकीचेच माझ्याकडे 40च्या वर ग्रुप झालेले आहेत. मी ते सगळे लोक एका ग्रुपमध्ये जमा करायचा प्रयत्न करते. होईल ते. आज त्यावर खूप सारं काम केलं दिवसभर. अधिक होईल. भूषण सर. आत्मा नमस्कार. आत्मा नमस्ते. भूषण सर. खूप छान चाललंय. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आनंदी आनंद आहे सगळा. खूप खूप धन्यवाद. ऑफिसर आहेत भूषण सर. आणि भूषण सरांनी माहितीये का माझ्याजवळ छान स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत आर्थिकते संदर्भामध्ये. पण काय करणार, आम्हाला सगळ्यांसमोर नाही शेअर करतायत. हो ना सर? अनेक गोष्टी अशा असतात की त्या नाही शेअर करतायत. मी सगळ्यांना सांगते बघा, जे तुम्ही शेअर करू शकता 4 लोकांमध्ये. आपल्याला 100 अनुभव येतात. त्या 100 पैकी आपल्याला जास्तीत जास्त 50च शेअर करण्यासारखे असतात, आहे ना? आरोग्याचे सुद्धा अनेक असे अनुभव असतात की नाही आपण 4 लोकांमध्ये एखादी गोष्ट सांगू शकत. जेथे तुम्हाला बंधन वाटतं तेथे थांबायचं. ओके. बघा आता माझी लेक आलेली आहे प्रणाली. प्रणाली पण तुम्हाला छान अनुभव सांगते आहे. प्रणाली, काय बदल झाला बेटा आर्थिकतेमध्ये रेकीमध्ये आल्यापासून? जे आहे तेच आहे हो. काही बदल झाला नाही. रेकीमध्ये आल्यापासून बदल झाला नाही? मम्मीला विचारू?
विचारा. होता का जॉब रेकीच्या अगोदर तुझ्याकडे? नव्हता. हा, आ? रेकी पासून जॉब जॉब आला. आ? हो, हो. अधिक मम्मीने दिली होती कमांड, अफर्मेशन, तेवढाच पगार मिळाला की नाही मिळाला? हा हा, मिळाला मिळाला. मग काय गड्या तुम्ही. नाही, मी आल्यापासून असं वाटलं मॅडम. हा वाचा, तू आल्यापासून हो बरोबर आहे. कारण प्रणाली म्हटलं मी, बरोबर आहे. प्रणिताला अगोदर जॉब लागला आणि नंतर तिच्याच जॉब मधून ती रेकी शिकत आहे, हो ना बेटा? हा हा. काय वाटते हा. प्रणिता, तुला बदल स्वतःमध्ये काय वाटते बेटा? हा, बाकीच्या आर्थिकतेमध्ये पण झालाय बदल, पण बाकीचे पण अं, खूप सारे बदल झालेत. छान, खूप मस्त. तुझा आवाज खूप छान आहे. नाही मॅडम, मी दररोज हे काय अफर्मेशन देते ना तुझं. कशाच्या ग? मी छान बोलते. छान, असं. खूप मस्त. छान, मस्त. शारदाताई खराटे, खूप दिवसाचे तुम्ही बोलले नाही. माईक माईक. आर्थिकतेचाच पाहिजे असं नाही, कोणताही अनुभव सांगू शकता एखादा. माईक माईक माईक. श्रद्धा आहे, श्रद्धा. शारदा आहे की श्रद्धा आहे? खराटे, बुलढाणा. माईक सुरू होत नाहीये. माईक सुरू होत नाहीये. ओके, हा झाला की करा. अश्विनी स्पर्श विद्या. ओके, अधिक कोणाला शेअरिंग करायचंय? हात वर करा. नाहीतर मग बाकीचे सदस्य आहेत, मला असं नवीन सदस्यांना संधी द्यायची आहे म्हणून. नवीन स्वाती आहेत, बोला बोला स्वाती, माईक सुरू करा. नवीन सदस्यांना, बाकी सगळे सदस्य नेहमी बोलतात. माईक सुरू करा स्वाती. नाही ना, माईक सुरू नाही झाला स्वाती. हा हा, असं त्या आईस्क्रीमच्या बटनावर क्लिक करावं लागते. झालं का? हॅलो झाला, मॅडम. बोला. हा. मॅडम, तुम्ही खूप सुंदर आहात, खूप छान बोलता, खूप भावला. तुमचा एकच व्हिडिओ मी बघितला आणि आज मी जॉईन झाले तुमच्यासाठी. मला अध्यात्माची धन्यवाद. खूप प्रगती करायची आहे. खूप छान वाटलं, सेशन पण छान झालं मॅडम. छान. आम्ही तुम्हाला अनुभव विचारले आणि तुम्ही ऐकी आम्हाला आमचं कौतुक करताय. जिथं आहे तिथं केलं पाहिजे ना मॅडम, मनात आहे ना. धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू धन्यवाद. मॅडम. पहिल्या डिग्रीचे सदस्य जे नवीनच जॉईन झालेले आहेत, एका आठवड्यामध्ये काय आपल्याला थोडा छोटा मोठा बदल जाणवतो स्वतःमध्ये? 5 मिनिट आहेत पुढच्या शेअरिंगसाठी, त्यानंतर आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे. जसं दर्शनाताई शिंदे यांनी किती पटकन अनुभव सांगितला, असा पहिल्या डिग्रीचे सदस्य संगीता खरात, प्रसादिनी शेअर करा. तुम्हाला जे काय वाटत असेल, काय ना, पहिली डिग्री आहे, एवढूसा एवढूसा बदल वाटतो स्वतःमध्ये, तेवढाही खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण डिक्लेअर करतो ब्रह्मांडाला, शेअरिंग करणं म्हणजे काय माहितीये का? तर शेअरिंग का करावं? आपण म्हणत असतो बऱ्याच वेळा, जसं आता समृद्धीचं लक्षण आहे काय, तर इतरांना ब्लेसिंग करणे, हो की नाही? इतरांना ब्लेसिंग करणे. काही लोक आमच्यामध्ये असे आहेत, जसे आता माने सर आहेत, आमचे हंकारे सर आहे, आमच्या अलका मॅडम आहेत. कोणतीही गोष्ट झाली की पटकन शेअर करतात, पटकन शेअर करतात. तुम्हाला माहितीये, आज त्यांनी शेअर केले की उद्या उद्या त्यांच्या पाड्यात अधिक नवा अनुभव, अधिक नवा अनुभव. सगळ्यात जास्त अनुभव ती लोक घेतात जे जास्तीत जास्त शेअर करतात. आता तुम्ही म्हणसाल मॅडम, इथं पण तुम्ही काही पण सांगता, यामागे पण सायन्स आहे. अशी धरली जीभ आणि लावली आड्याला असं मी कधीच करत नाही. काहीतरी कारण असते, बरोबर आहे ना? मानसी सुद्धा, तेवढेच सगळेजण जे लोक जास्तीत जास्त शेअरिंग करतात ते अधिक अधिक अनुभव घेतात. शैलजा सुद्धा. त्याचं कारण काय आहे माहितीये? कारण आपण एक तो थॉट क्रिएट करतो, किंवा आपण ज्याला म्हणूया, आपण डिक्लेअर केलाय ब्रह्मांडाला, थँक्यू तुम्ही मला हे दिलं आहे.
तो कृतज्ञतेचा भाव येतो आणि माझ्या एका शेअरिंग मधून इथं जेवढे लोक व्हिडिओ बघतात त्यांच्या आयुष्यामध्ये एक पुढचा बदल व्हायला सुरुवात होतो. अरे वा, नयनाचा प्रश्न मिटला, माझाही मिटेल. अरे वा, यांना हा मार्ग सापडला, मलाही सापडेल. अरे वा, यांना शेअर मार्केटमध्ये फायदा झाला, मलाही योग्य प्रकारे गेल्याच ऊर्जेसह जुडून फायदा होऊ शकतो. अनेक सगळ्या गोष्टी. तर यामुळे काय होतं, तर मी इतरांच्या आयुष्यामध्ये ती समृद्धी आणायला कळतपणे नकळतपणे माध्यम होते. माझ्या हातापायाच्या मुंग्या गेल्या. ओके, मी इतरांना सांगितलं, आणखी 10 लोकांपर्यंत तो विचार पोहोचला. ते लोक जुडले किंवा त्यांना समजलं की हो, ऊर्जेमुळे असं होऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाला. आपोआप तुम्हाला अधिक अधिक समृद्धता, ब्लेसिंग तर नकळतपणे येत राहतात ना त्या ब्रह्मांडाचे. हो की नाही? म्हणून आपण शेअरिंग घेत असतो. त्याला आपण डिक्लेरेशन म्हणतो, की मी डिक्लेअर केलाय की यस, हे मला या ब्रह्मांडाने दिलं आहे. कळलं? आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जरी दर रविवारी सारखे सदस्य जरी बोलले ना, तरी त्यांच्याकडे अनुभव मात्र वेगवेगळे असतात. एवढं मात्र नक्की. आज तुम्ही बोलला आहात प्रसादिनी, संगीताताई, उद्या तुम्ही पुढच्या संडेला तुम्ही वेगळे अनुभव घेऊन येणार. आपण आपल्या अनुभवाने प्रगल्भ होतो. आता तर मला असं वाटतं ना, आयुष्यच रेखीमय झालंय. काय काय सांगावं आणि किती किती सांगावं, समजतही नाही की कोणता अनुभव रेखीचा आहे. सगळंच रेखीचं आहे. प्रसादिनी. हो मॅडम, मानसिकता खूप बदलून गेली सुरू केल्यापासून. हं. म्हणजे खूप असं दुःखी वगैरे राहायचे जास्ती. हं. कारण की खूप म्हणजे जी प्रगती होती ती एकदम थांबल्यासारखी वाटत होती. हं. पण तरी सुद्धा म्हणजे रेखीत आल्यापासून पुष्कळ चांगलं वाटतंय असं. हं. प्रगती पण होणार, काळजी करू नका. ओके. थँक्यू मॅडम. नक्कीच. आता आपण सुरुवात केली आहे. सेकंड, थर्ड पर्यंत बऱ्याच गोष्टीचा फरक पडतो हळूहळू. हो हो. छान. सकाळचे हॅलो. सदस्य खूप छान प्रकारे सेशन घेतात, मस्त मेडिटेशन करतात सकाळी सकाळी. हो. छान. संगीता. ताई, मी 10 मिनिटं सुद्धा बसू शकत नव्हती मांडी घालून. जरा मीटिंगला व्यवस्थित जॉईन बोला व्हायच्या बुवा. अगोदर. जवळ जवळ नाही, ताई. माझा आवाज माईकच्या येतो जवळ. का? तुमचा पंखा दिसून हो, राहिला माईक वरचा, व्हिडिओच्या समोर तर उभे राहा. हा, आता सांगा. ताई, मी 10 मिनिटं पण बसू शकत नव्हती अशी मांडी घालून. हा, पण रेकी जॉईन केल्यापासून माझं पूर्ण सेशन असं बसता येतं मला. म्हणजे तब्येत एकदम म्हणजे पॉझिटिव्ह व्हायला लागली तब्येतीच्या बाबतीत. येतो तुम्ही का आवाज? अर्ध पद्मासनात बसता का मग तुम्ही पूर्ण वेळ? हो 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 हो. नाही तर असं बसताच येत नव्हतं मला. आणि घरात पण खूप आनंदी वातावरण झालं. खूप खूप आनंदी वातावरण. खूप या सुंदर. 10 दिवसातच खूप फरक जाणवायला लागला. येस. आणि 10 हे दिवस. माझ्या म्हणजे दाताच्या मधात खिंड आहे. 10 दिवसात. हं. हे दाताच्या मध्ये खिंड आहे ना, ते हा, आवाजाचे आणि तो तर बोलणं येतं, त्याच्यामुळे मी बोलायला टाळते जरा. बिंदूक राहा. बिंदूक राहा, ते पण कमी होईल. हॅलो मॅडम. नाही, तब्येतीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह झालं मला. म्हणजे खूप एनर्जिक वाटतं. सकाळी 4ला म्हणजे 4लाच जाग येते सकाळी. खूप सुंदर, खूप सुंदर. बघा, संगीताताईसाठी सगळ्यांनी एक वेळ टाळ्या वाजवा. 10 दिवसामध्ये मांडी मारायला सुरुवात केली संगीताताईंनी. नाही तर मी ओके, अशी 10 मी दिवस. पहिल्या दिवशी बघितलं ना, तुम्ही अशी बसले, खाली पाय टेकूनच बसलेले होते, खाली पाय सोडून. पण आता 2 तास म्हटलं तरी बसू शकते मी. खूप सुंदर, खूप सुंदर. कोणीतरी हॅलो मॅडम म्हटलं. खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. कोणी हॅलो म्हटलं मागून? धन्यवाद धन्यवाद ताई. मॅडम मी तुमचं बोलणं बोला पण जी. खूप छान आहे. सुजाता. आत्मा हा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा मॅडम, हा. म्हणजे एका जागेवर उभं राहून जॉईन स्थिर व्हायच्या आधी होऊन बोला. मला मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की माझ्यामध्ये ती कुठलीही गोष्ट मी करताना निगेटिव्ह लगेच माझ्यामध्ये माइंडमध्ये यायचं. हं. आणि नाही का विचार असे चांगले येत नव्हते. हं. हा हा. ऍक्च्युली ज्या वेळेला मी जॉईन केलं त्या आधी मला काय व्हायचं की हं. कुठली काम करताना निगेटिव्ह लगेच येऊन जायचं आणि मग हं. काम करायची इच्छा नाही व्हायची आणि नेहमी असं निगेटिव्ह येतच राहायचं मनामध्ये. पण आता हं. ना एवढ्या 10 दिवसात खूप म्हणजे खूप फरक पडला.
जे निगेटिव्ह खूप कमी यायचं कमी झालेलं आहे. खूप छान. पूर्णपणे निघून जाणार, काळजी करू नका. हॅलो. हा, पूर्णपणे निघून जाणार, काळजी करू नका. ओके. हो हो मॅडम. खूप छान, खूप छान. ओके. हा, नयनाला बोलायचंय. हा, नयना. म्हणजे कसं आहे, नयनाने नवीन अनुभव सांगितला आणि मग सेशन कसं होणार, हो की नाही? नयना मॅडम नवीन अनुभव सांगणारच ठरलेला आहे. त्यांचा व्हिडिओ सुरू झाला म्हणजे अधिक नवा अनुभव. बोला नयना. माईक कोण सुरू करणार? ओके, त्यानंतर 2 जणांना संधी मिळेल. कोण कोणाला करायचा शेअरिंग? नयनाताई नंतर हातवर करा पटकन. ज्यांचा हातवर आला, ओके, हर्षदाला करायचे आहे. अधिक जुने सदस्य चालतील. ओके, 1 जणाला आणखी. हा, बोला नयना. आत्मा नमस्ते मॅडम. आजचा आपला विषय आहे आर्थिकतेमध्ये वाढ. म्हणजेच रेकीला जॉईन झाल्यावर आपल्याला सगळं काही मिळतंच, पण सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये असतं तो म्हणजे पैसा. आणि या पैशामध्ये खरोखरच मॅडम वाढ होते, याचा मी खूप अनुभव घेतलाय. अगदी महिन्याच्या अखेरीला संपणारा पगार आपोआप थोडा का होईना बॅलन्स राहतो. म्हणजे पगार उशिरा जरी झाला तरी पण तो बॅलन्स जो आहे ना, म्हणजे असं वाटतं की ते खातं तिथं म्हणजे हे झालंय, म्हणजे थांबलंय. म्हणजे आता पैसा आपला खर्च होतोय पण खात्यात 25,000 राहत आहेत, पगार जमा होईपर्यंत शिल्लक 2 का 3,000 रुपये का होईना राहत आहेत. म्हणजे आपण खर्च करतोय पण शिल्लक राहत आहे. खर्च करतोय म्हणजे खर्च म्हणजे वायफळ खर्च नाही, योग्य तो खर्च करतोय पण शिल्लक राहतंय. पगार होईपर्यंत ते आपल्या खात्यात शिल्लक राहतात, पुरतात. म्हणजे याच्या अगोदर रेकीला जॉईन होण्याच्या अगोदर मी माझ्या मुलासाठी लोन काढावं लागायचं मला, एज्युकेशनल लोन. पण आता ह्या 6-7 महिन्यापासून मी स्वतः त्याला पैसे पुरतील एवढे माझ्याकडे येतात. म्हणजे त्याच्यासाठी लोन काढावं लागत नाही. दरवर्षी एज्युकेशनल लोन काढावं लागायचं ना, ते ह्या रेकीत जॉईन झाल्यापासून गेल्या वर्षी पण नाही काढावं लागलं आणि यावर्षी पण एज्युकेशनल लोन काढावं लागलं नाही. म्हणजे आहे त्याच पगारामध्ये त्याचं शिक्षण, आमचा खर्च आणि कुटुंबाची जबाबदारी एवढं सगळं होतंय. कारण की काय आहे की आपल्याला समजत नाहीये, कुठून तरी येतं, चांगल्या मार्गाने येतं, पण काय होतं, मूलाधार चक्र आपलं स्थिर होतं, त्यामुळं पगार वाढतो. आणि परवा मी 8-9 तारखेला, मागच्या महिन्यातल्या 8-9 तारखेला तुम्हाला बोलले होते, मी आझाद मैदानावर गेले. आमचा पगार म्हणजेच आता 20% वाल्यांचा 40% आणि 40% वाल्यांचा 60%, तर ते मंजूर पण झाले. आणि मी वाट बघत होते, खात्यात पडलं की माझे काही म्हणजे ते मी त्याच वेळेस शेअर करणार होते. खात्यात जमा झाल्यानंतर 60% पगार, पण ह्या महिन्यात आता काढलाय त्यांनी जी आर, ह्या 4 दिवसात. म्हणजे पुढच्या ऑगस्टचं पेमेंट आमचं 60% होईल, माझ्या बरोबर सगळ्यांचं होईल. त्यामुळे रेकीत आल्यामुळं आर्थिक संपन्न आपण होतो मॅडम. किती टक्क्यावरून तुम्ही 60% गेल्या हे पण सांगा रेकीनंतर. 20% रेकीत असताना म्हणजे नव्हते, नंतर 20% झाले, 40% झाले आणि आता 60% पगार माझा होईल. ह्या महिन्यातला पगार पुढच्या महिन्यात जो होणार आहे तो 60% होईल, याची गॅरंटी आहे. 4 दिवसात लेटर येणार आहे. छान. आर्थिकतेत खरोखर. आणि छोट्या छोट्या इच्छा असतात आपल्या, छोट्या छोट्या इच्छा की ज्या आपण पूर्ण करू शकत नाही, त्या इच्छांसाठी आपल्याला खूप दिवस घालवावे लागतात. पण रेकीत आल्यापासून त्या छोट्या छोट्या इच्छा पैशाच्या संदर्भात असतात. कुठं आपल्याला गॅस घ्यायचा आहे, कुठं आपल्याला टीव्ही घ्यायचा आहे, कुठं आपल्याला फ्रीज घ्यायचा आहे, ह्या छोट्या छोट्या इच्छा प्रत्येक माणसाच्या मनात असतात. घर सजवायचं आहे, काय करायचंय, त्या आपोआप कशा हळूहळू पूर्ण होतात ना, तेच आपल्याला समजत नाही. आणि मग नंतर लक्षात येतं, अरे आपली ही तर खूप दिवसाची इच्छा होती, पूर्ण झाली. धन्यवाद. या ब्रह्मांडाचे खूप खूप आभारी, तुमचे पण खूप खूप आभारी. ह्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण होण्यात सुद्धा एक आनंद असतो ना, तो वेगळाच असतो मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हर्षदा. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम, मला खूप निगेटिव्ह विचार यायचे. असं म्हणजे थोडं हे बाहेर गेले, लेट झालं की असं काही झालं असेल का, असं विचार यायचे. तर आता ते विचार म्हणजे बाहेरच्या विचारांमधून पूर्ण निघूनच गेली आहे. सर्व याच विचारांमध्ये दिवसभर राहते, आनंदी राहते, खूप आनंदी असते. आणि माझे मिस्टर तर खूप आनंदित आहेत की तू याला जुडली, त्यांनाही आवड आहे. म्हणतात मी तुला अध्यात्माचं सांगायचं तेव्हा तुला झोप लागायची, आता तू माझ्यासोबत 1 तास पूर्ण ऐकून घेतलं, म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणे तू एवढा वेळ ऐकून घेतलं माझं म्हणणं. असं
खूप छान वाटलं मॅडम. आनंद वाटला खूप. खूप छान. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सासूबाईचे लेकरं खुश असले म्हणजे झालं, बाकी काही असो की नसो. सगळ्यात मोठी काय म्हणूया मग ती अचिव्हमेंट होते, हो की नाही? हो, माझं झाल्यावर म्हणतात मी पण जॉईन होईल म्हणून असं. छान, नक्कीच. खूप सुंदर. घरी गिरीश दादांना शेअर करायचा. माईक सुरू करा गिरीश दादा. हा, नंतर गीता तुम्ही. गिरीश दादा पहिले बोला. ग्रँड मास्टर गिरीश सर. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. मी खरं जॉईन झालो, माझ्या मिसेसमुळे मी जॉईन झालो. पण जॉईन झालो आणि मिसेस पण करत ती चांगली, मी पण तिचं कधी कधी बघत होतो करण्याचं काही हेतू नाही हे यांचे. म्हणजे व्यवस्थित म्हणजे चाललं होतं. म्हणजे तिचं कधी कधी ती पहाटे उठायची, कधी दुपारच्या वेळेस ती करायची. मी तिच्याबरोबर म्हणजे पहाटे जाग आली की तिच्याबरोबर थोड्या वेळ बसून मी पण ते म्हणजे तल्लीन मध्ये राहायचो. म्हणजे काय त्यांचं तेव्हा मला कळत नव्हतं की तिचं काय बोलणं चाललंय आणि काय नाही ते. ती प्रत्यक्ष जाणणार तर मला तसा चांगला अनुभव आला. मेन टाइम मी म्हणजे एका नोकरीच्या शोधात होता. म्हटलं तर घरी बसून बसून किती वेळ घरी बसायचं. म्हटलं मग एक परीक्षा आली होती, अशी पेपरामध्ये ऍडव्हर्टाईज आली होती. ऍडव्हर्टाईज आली होती म्हणून मी मग गेलो इकडे. ते सेमिनारचा अटेंड केला. सेमिनार अटेंड केल्यानंतर मग त्यांनी आपला चहा नाश्ता दिला आणि म्हणाले की तुम्ही काय तुमचे डॉक्युमेंट घेऊन या, बघा तुम्हाला जॉईन व्हायचं जॉईन व्हा. ठीक आहे म्हटलं, जॉईन हो म्हणलं. नाही तर घरी बसून किती वेळ घरी बसणार. म्हणजे असं वाटत नाही की प्रत्येक किती वेळ बसणार आणि किती काय काम करणार घरी बसून. पण म्हणलं ठीक आहे, घराच्या जवळपास असेल तर जावं म्हटलं. जाऊन गेलो, जॉईन झालो. पण जॉईन झाल्यानंतर सगळं त्यांनी आम्हाला क्लासेस घेतले, शिकवले सगळं. परीक्षा झाली, परीक्षा पण पास झालो. परीक्षा पास झालं ते होतं कोटक लाईफ इन्शुरन्स होतं. ठीक आहे, आता जॉईन झालोय, सगळं करतोय तर ठीक आहे. मी म्हणजे हे पण म्हणजे हे अध्यात्म आणि परत हे आपलं पैशाची ओढ, म्हणजे दोन्ही मला साध्य तर कसं करायचं. मी थोडं नर्वस पण झालं होतं. मॅडमला पण म्हणाला, मॅडम तेव्हा म्हणाले की तुम्ही जरा वाढवा, जरा तुमचं तुम्ही ध्यान जरा वाढवा, मेडिटेशन चांगलं करा जरा, मग तुम्हाला चांगलं होईल. म्हणजे तसं हळूहळू तसं वाढत गेलं, नाही असं नाही, गेलं वाढत. आणि आता म्हणजे जरा चांगलं व्यवस्थित आलेलं आहे. माणसं म्हणजे माझ्यासारखे रिक्रुटमेंट पण झाले, 2-3 माणसं रिक्रुटमेंट पण झाली आहे. 2-3 माणसं मला पॉलिसी माणसं मिळाली पण नसतील. म्हणजे आता हळूहळू माझी आहे प्रगती होत आहे. म्हणजे तशी खरंच ब्रह्मांड विद्यार्थी तेच आहे यस. म्हणजे. गिरीश दादा, आपण याला रिव्हर्स जर्नी म्हणतात ना, कारण गिरीश सर रिटायर्ड झालेले आहेत, हो ना गिरीश सर? हो हो हो. हा, आता सध्या रिटायर वयवर्ष झाले. किती? 66. हा, 66 आहे. 66 66 66. आहे. हा, 66 वर्ष आहे. आणि 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आणखी एक नवा जॉब शोधला, हे जास्त महत्वाचं. हो हो. हा, रिटायरमेंट नंतर पुन्हा सेकंड इनिंग सुरू केली आहे आणि याला म्हणतात ती रिव्हर्स जर्नी. आणि गिरीश दादांच्या रिव्हर्स जर्नीसाठी खरंच म्हणजे नव्या उमेदीनी पुन्हा आपण म्हणतो ना की मी रेकी सोबत जुडले, ग्रँड मास्टर झालो आणि मी 20 वर्ष मागे गेलो, तर ती एनर्जी लेवल. गिरीश सर, तुमच्या रिव्हर्स जर्नी बद्दल सांगा ना प्लीज. आता विषय निघालाच तर. आणि हे पण सांगा की तुमचं स्वप्न आता तुम्हाला काय पूर्ण करायचं आहे, जे व्हायचं राहिलं आहे, या आता जे सेकंड इनिंग सुरू झाली आहे, काय म्हणू आपण त्याला? जे म्हणायचं ते म्हणा. आता म्हणजे आहे, म्हणजे अजून जरा स्कोप मला आहे. माझी इच्छा आहे की ह्याच्या बरोबर आहे मला म्हणजे फॉरेन टूर करायची. म्हणजे फॉरेन टूर आमची दर वर्षाला कुठे ना कुठे तरी असते. कधी ऑस्ट्रेलिया असेल, कधी बॉलीला असेल, किंवा कधी लंडनला असेल. पण असं म्हणजे प्रत्येक वर्षाचं ठिकाण असं फिक्स नसतं. बाकीच्या अशा असतात, म्हणजे गोवा म्हणा, सापुतारा, या अशा ठिकाणचे तर त्या दर 3-3, 6-6 महिन्याने निघतच असतात.
ते फॉरेन टूर मला त्यांच्याच पैशाने आणि त्यांच्याच याच्याने मला फिरायचं. आणि या टूरमध्ये ऑल ओव्हर इंडियाची माणसं जॉईन होत असतात आणि ते मोठं कॉन्फरन्स असतं, ते मला म्हणजे अटेंड करायचं. त्यासाठी मी म्हणजे माझे प्रयत्न फार आहेत आणि ते मी यशस्वी करणारच मॅडम. किती झालं तरी. आणि फक्त एक ब्रह्मांडी ऊर्जेला काही करून मी हे करणार आहे आणि हे करणारच मी. होणार. धन्यवाद. होणार. बघा, कंपनीच्या पैशामधून भूषण सर, कंपनीच्या पैशामधून वर्ल्ड टूर होणार आहे. होणार का? सगळ्यांनी सांगा गिरीश सरांचा. हो हो, होणार होणार मॅडम, होणार सर होणार. म्हणतात होणार, म्हणजे होणारच. होणार सर, काळजी करू नका. ओके, कंपनीच्या पैशामधून होणार. खूप छान, खूप मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. गीता, कांदा गेला की आनंदाचे अश्रू आले का? दोन्ही डोळे पुसतायत. मॅडम, मी गीता चंद्रकांत सूर्यवंशी, मी जळगावला असते. मी जसं रेकीमध्ये आले तशी मी पहिली गोष्ट तर मी खूप निगेटिव्ह होते आणि ते निगेटिव्हपणा तो माझा सगळा जवळजवळ गेलाय. खूप कमी माझे आता जास्त निगेटिव्ह विचार जास्ती नाही आहेत, खूप कमी झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा आत्मविश्वास खूप वाढला. परत आणखीन कोणती पण गोष्ट करण्याची जी आपली जी विचार म्हणजे डिसिजन घेण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा माझी वाढली. अंगात कला भरपूर आहे पण मी करू शकत नव्हती कोणती पण गोष्ट. पण आता असं वाटतं की नाही, आपण करू शकतो, आपण पुढे जाऊ शकतो. आपण काहीतरी केलं तर त्याच्याने आपण काहीतरी त्याच्यातून पैसाही कमवू शकतो, पुढेही जाऊ शकतो. आणि आज हा विश्वास वाटतो मनामध्ये की नाही, आपल्याला कुणीतरी काहीतरी म्हणेल की नाही, तुला काहीतरी येतं, तू काहीतरी पुढे जाऊ शकते. आणि मलाही असं वाटतं की मी कुठेतरी पुढे जाऊ शकते. आणि पैशांच्या बाबतीमध्ये म्हणतात मॅडम, मला आमच्या दुकानामध्ये सुद्धा थोडस फरक जाणवतोय त्याच्यातून, दुकानामध्ये सुद्धा. आणि सगळ्यात मेन म्हणजे एक विश्वास वाटतो की नाही, आता आपलं प्रगतीला आपण लागलोय, आता आपण मागे जाणार नाही, आता आपण पुढेच जाणार, असा विश्वास वाटतो. बरोबर. एक 65 वर्षाची व्यक्ती, एक 70 वर्षाची व्यक्ती स्वतःची रिवर्स जर्नी करतात. ते त्यांच्या आयुष्यात पुन्हा मागे जातात आणि पुन्हा नवे स्वप्न बघून एवढी मोठी उमेद ठेवतात की मी वर्ल्ड टूर करणार आहे कंपनीच्या पैशामधून. केवढा आत्मविश्वास दादांच्या शब्दांमध्ये. तर तुम्ही का नाही करणार गीता? ओके. किती दिवस झाले या लोकांना रेकीला जोडून? 7-8 महिने झाले असतील. गिरीश दादांना 7-8 महिने झाले असतील. जेव्हा शेगावच्या प्रोग्रामला आले होते, मला वाटते तेव्हा रेकीत नव्हतेच की काय, की फर्स्ट डिग्रीला होते, फर्स्ट सेकंड थर्ड होते. मला फर्स्ट सेकंड थर्ड झालेली असेल दादांची तेव्हा. ओके. तर तेवढाच तो प्रवास 8-9 महिन्याचा, 12 महिन्याचा. आज तुम्ही जिथे आहात ना, पुढच्या 12 महिन्यामध्ये खूप वेगळ्या ठिकाणी असणार जे कोणी आता ग्रँडमास्टर आहेत. कारण आहे ना, जे झालेले ग्रँडमास्टर येतात ना नंतर सांगायला, तेव्हा तर खूपच हार्टचक्र अधिक अधिक ओपन होते. छान. मला हसू माझं आवरत नाही. आणि तो हसू फक्त तुम्ही देता. त्यामुळे गीता, सगळं आयुष्य बदललेलं असणार. बघा, वेट अँड वॉच. फक्त मेडिटेशन करा. जो मेडिटेशन करणार नाही त्याची कोणी गॅरंटी घेणार नाही. कारण मी काही देव नाही आहे द्यायला. मी कोणाच्या वतीने शब्द देते तुम्हाला, त्या परमपित्याच्या वतीने देते. माझा त्याच्यावर विश्वास आहे. तुम्ही जर डोळे बंद करून बसणारच नाही तर आपण काही त्याला गॅरंटी घेणार नाही. हो की नाही? आता कितीही व्हिडिओ सुरू झाले वेळेवर, तरीही मेडिटेशन घ्यायचं आहे, सेशन संपणार आहे. आता नो शेअरिंग. आता बघा किती व्हिडिओ सुरू झाले. ओके. मानसी ताई नाही, चान्स नाही. नेक्स्ट संडेला, शैलजाला नेक्स्टला, दुर्गा आल्या, सुशीला ताई आल्या वेळेवर. आता मला माहितीये नंतर नंतर सगळी गडबड होते. पहिले पहिले मेकअप नसते, जागेवर नसतात, स्वयंपाक पाणी सगळं सुरू असते. पण नाही. ओके. तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये आपण शेअरिंग घेऊया. माफ करा सगळ्यांना, कारण आपल्याला आता पुढच्या सेशनला जायचं, आपल्याला सुंदर मेडिटेशन करायचं आहे. आणि 1 का 1.5 तासापासून सेशन सुरू आहे. एकही जण
लेप झालेला नाहीये. याकरता तुमचे सगळ्यांचे अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. विद्याताई चौधरी, मला सुद्धा माहितीये की तुम्हाला छान शेअरिंग करायचं आहे, पण अभी वेट करो नेक्स्ट टाइम के लिए. आता पुढच्या वेळेस जेव्हा ब्रह्मांड संधी देतं तेव्हा ना सुरुवातीला तुम्ही सगळेजण व्हिडिओ सुरू करत जा. त्यामुळे मग पटकन होतं. तुम्हाला वाटते मॅडम बोलतच राहतील. मी सेशन छान मेडिटेशन घेऊया. त्या अगोदर नवीन सगळे सदस्य यांना सांगते आहे की आपण आहे ना 15 ऑगस्ट पासून नवीन बॅच सुरू करू. ओके, 15 ऑगस्ट नवीन सदस्य जॉईन करत होत असतील त्यांना. आणि 15 ऑगस्टची बॅच ही घेऊ का एक बॅच दुपारची? दुपारचा वेळ ना माझ्या टॅरो रिडिंगला खूप अफेक्ट करतो, कारण आम्हाला आता एंजल्सची बॅच आणि पुन्हा टॅरो रिडिंग पण घ्यायचं आहे. पण जर का आपण रात्रीची बॅच घ्यायचं म्हटलं तर मग रेकी 3rd डिग्रीची अजूनही 12-13 दिवस राहिले. तर मग ती बॅच येईल 8 वाजताची 20-22 तारखेला. ठीक आहे, एक दुपारची बॅच होऊन जाऊ देऊया. ओके, आता एक सकाळची, एक दुपारची, एक संध्याकाळची असं सुरू ठेवूया थोडेसे काही दिवस, कारण मग वेळेचं हे होते. दुपारी 3 वाजताचा वेळ असेल सगळ्यांना, 3 वाजताचा वेळ असेल आणि 15 ऑगस्ट पासून बॅच सुरू होईल. ओके, मग 16 तारखेला तुमचा शक्तिपात होईल गोपाळ काल्याच्या दिवशी. ओके, आणि ग्रँडमास्टरचा सुद्धा, नवीन ग्रँडमास्टरचा शक्तिपात सुद्धा तेव्हाच असेल. ओके, तर आपले आप्तस्वकीय मित्रमंडळी जे कोणी बसणार असतील आणि नवीन सदस्य, तर या नक्कीच या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडा. आयुष्य घडवा बाबा, आम्ही घडवलं, तुम्ही सुद्धा घडवा. बस एवढी आतून एक इच्छा येतं की माध्यम बनवा. तुम्हाला तर मी किती धन्यवाद मानू की तुम्ही मला माध्यम बनवता तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी. किती उपकार आहेत तुमचे माझ्यावर, कारण माझी आध्यात्मिक प्रगती घडवण्यासाठी, माझं व्यक्तिमत्व आणखी छान घडवण्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. आणि ते ब्रह्मांड मला तुमच्या विश्वासास पात्र ठरवते आणि शेवटपर्यंत तुमचा खूप सुंदर प्रवास होतो. इव्हन आता झालं असं होतं की बाबा, बऱ्याच वेळा असं होतं की हो आम्ही ऊर्जेसोबत जोडलो आणि मग तेवढ्या दिवस आम्हाला फरक वाटला, मग नंतर जैसे ती परिस्थिती झाली. पण मात्र आम्ही आता काही शेअरिंग घेतो आहे अगदी जुन्या लोकांचे सुद्धा, पहिल्या जे सुरुवातीच्या पहिल्या बॅचला होते तेव्हा त्यांच्यापासून सुद्धा. पण ते सुद्धा सदस्य जेव्हा सेशनला हजर असतात आणि जेव्हा ते त्यांची प्रगती सांगतात की नाही मॅम, आता असं नाही झालं की बाबा रेकीसोबत जुडलो तेवढ्या दिवस फरक पडला आणि मग जैसे ते झालं, नाही, आम्ही आमची प्रगती अधिक अधिक एक एक टप्पा वाढवतच आहे. आणि हे खूप महत्वाचं असतं काय की बाबा जुडलो आणि काही दिवस प्रगती केली आणि मागे गेलो, त्याला महत्व नाही आहे. तर महत्व आहे की तुम्ही अधिक अधिक पायऱ्या पुढच्या पुढच्या गाठतच राहणं. आणि त्या ब्रह्मांडाच्या कृपेने हे मात्र मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. आम्ही नियमित आमचं मेडिटेशन आहे, केव्हाही या, मेडिटेशन असतंच. आता आम्ही थोडंसं रविवारच्या दिवशी एक सुट्टी देत असतो, शांत झोप भेटावी एखाद दिवशी म्हणून. पण खरं तर तो रविवार मग सुट्टी घेतल्यानंतर कोणालाच आवडत नाही, खरं आहे की नाही? सकाळी मेडिटेशन केलं की तो दिवस खूप छान असतो. आपण आता ती रविवारची सुट्टी पण थोडीशी कॅन्सल करूया किंवा काहीतरी प्रोग्राम चेंज करूया, पण तो मेडिटेशन झालंच पाहिजे. ओके, तर या ऊर्जेसोबत जुडा, छान छान आयुष्य घडवा. आणि आता आपण करूया मेडिटेशन. ओके, मनी मेडिटेशन. पैसे हवे आहेत? पगार जास्त हवाय की नाही प्रणिता? आता तुझ्या रेकी शिकल्यानंतर तुला अनुभव हवाय ना मनीचा? ओके, यस, मिळेल मिळेल, खूप छान संधी मिळेल. आणि छोट्यावर नका थांबू कोणीच. ओके, नवीन संधी शोधत चला, तुम्हाला सापडत जातात. ऊर्जेसोबत जुडा, मेडिटेशन करा. तुम्हाला 3rd डिग्री मध्ये खूप सुंदर मेडिटेशन दिलेले आहेत. इव्हन ग्रँडमास्टरला या, अधिक जास्त तुम्ही प्रगती करा, करू शकता सगळ्या गोष्टी छान. ओके, जसं आपण म्हणतो ना ऊर्जेसोबत जोडल्यानंतर की मी संधी शोधली नाही, तर ती संधी तुम्हाला शोधते की तू काय काय करू शकतेस. ओके, स्वतःच्या क्षमतांचा एवढा विकास करा ना की, आणि होतो, करून बघा, होतो. चलो, सगळ्या युट्यूबच्या सन्मान्य सदस्यांना आत्मा नमस्ते.
तुम्हाला सुद्धा आत्मा नमस्ते. आता आपण मेडिटेशनला जाऊया. एका सेकंदासाठी मी फक्त पोस्टर शेअर करते नंबरसाठी बस. थँक्यू.